नमस्कार. ग्रंथाली प्रतिभांगण प्रस्तुत साहित्यव्रती या कार्यक्रमात सर्व रसिक प्रेक्षकांचं मनापासून स्वागत. मंडळी, मराठी वाङ्मय प्रकारातील चरित्र हा वाङ्मय प्रकार अनेक वाचकांना आवडत असतो. कारण त्याच्यामध्ये जगण्याची प्रेरणा असते, त्या व्यक्तीच्या अनेक आठवणी असतात, अनुभव असतात आणि त्याच्यामुळे चरित्र वाचायला मला वाटतं बऱ्यापैकी अधिक लोकांना आवडतं. आणि त्यातूनही चरित्र लिहिणारा चरित्र लेखक हा जेव्हा अतिशय प्रगल्भ असतो, सामाजिक भान असलेला असतो आणि उत्तम रसिक असतो, तेव्हा ते चरित्र अधिक वाचनीय आणि अधिक लोकप्रिय होत असतं. आणि याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे चरित्र लेखिका वीणाताई गवाणकर. आजच्या साहित्यव्रती कार्यक्रमात आपण वीणाताईंशी संवाद साधणार आहोत आणि त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. वीणाताई, साहित्यव्रती कार्यक्रमात तुमचं खूप खूप मनापासून स्वागत. आपण साहित्यव्रती हा कार्यक्रम नेहमी ग्रंथालीच्या वांद्रे येथील प्रतिभांगण या वास्तूत करत असतो, पण आज आपण वीणाताईंच्या वसईतल्या राधा या घरी आलेलो आहोत. अतिशय सुंदर निसर्गाच्या सानिध्यात असणारं असं हे राधा वीणाताईंचं घर आहे. मला हा घराला जोडून असा एक छान संदर्भ सांगावासा वाटतो. या घराला जोडून असलेला एक असा संदर्भ आहे की वीणाताईंच्या अनेक पोस्ट मी बघत असते, तर त्यात एका तरुण पत्रकारिता करणाऱ्या मुलीने त्यांना छान प्रश्न विचारला की वीणाताई, तुमचं घर खूप छान आहे, पण तुमच्या घरात देवघर नाहीये. त्याला वीणाताईंनी उत्तर दिलं की नाही, आम्ही देवघरातच राहतो. तर असं सरस्वतीचं मंदिर असलेलं खरं तर हे राधा आहे. आणि आता इथे बसून मी वीणाताईंशी गप्पा मारणार आहे. मागे खूप पुस्तकं आहेत आणि छान पुस्तकांचा सहवास आणि निसर्गाचा सहवास असलेली अशी ही वास्तू आहे. वीणाताई, आणि सुरुवातीला ग्रंथाली परिवाराकडून तुमचं अभिनंदन. एक होता कारवारची नुकतीच 50वी आवृत्ती प्रकाशित झालेली आहे. ही म्हणजे केवळ तुमच्यासाठी नाही तर आम्हा सर्व मराठी वाचकांसाठी अभिमानास्पद असणारी गोष्ट आहे की 1981 साली मला वाटतं वीणाताई आपलं एक होता कारवार हे प्रसिद्ध झालं आणि आता त्याची 50वी आवृत्ती प्रकाशित झाली. आणि मला वाटतं येणाऱ्या काळात तुमच्या लेखन प्रवासालाही जवळपास 50 वर्ष पूर्ण होतील. तर हा सगळा छान योग जुळवून आज आपण वीणाताईंशी बोलणार आहोत. वीणाताई, पहिला जो प्रश्न आहे या संवादाची सुरुवात मला कारवार पासूनच करायची आहे की एक होता कारवार प्रसिद्ध झालं आणि वाचकांनी ते अगदी डोक्यावर उचलून घ्यावं अशा पद्धतीने त्याला प्रतिसाद होता. म्हणजे अगदी पु ल देशपांडेंनीही सांगितलं होतं की प्रत्येकाने कारवार वाचावं. आणि दुसरी प्रतिक्रिया अगदी द्यायची झाली तर काही प्रतिक्रियांमध्ये वेगळी अशी प्रतिक्रिया की सांगलीतला एक वृत्तपत्र विक्रेता होता की त्याने सांगितलं, मी कोणतंही कमिशन घेणार नाही, पण एक होता कारवारच्या मी 1000 प्रती सगळ्यांपर्यंत पोहोचवणार. आणि सगळ्या स्तरांमध्ये एक होता कारवार हे पुस्तक वाचलं गेलं, लोकप्रिय झालं आणि आता 50वी आवृत्ती आली. तर मला पहिल्यांदा तुम्हाला हे विचारावंसं वाटतं की इतकं लोकप्रिय ते का होऊ शकलं, असं तुम्हाला काय वाटतं? एक कसं झालं की लब्ध प्रतिष्ठित घर असलं किंवा ज्यांच्या घरात आधीच सर्व मिळवलं गेले, तिथल्या मुलाला आपल्याला इच्छित असलेल्या ठिकाणी जायला किंवा क्षेत्र निवडायला काही असं संघर्ष करावा लागत नाही किंवा फारसे विलक्षण प्रयत्न करावे लागत. पण ज्याच्याकडे सर्वच बाबतीत काहीही नाही आहे, ना घर ना दार, स्वतःचं नाव नाही, इस्टेट लांबच्या गोष्टी, पैसा नाही, खायला अन्न नाही, असं काहीही नसलेला माणूस हा एक माणसाचं किंवा एका सामाजिक स्तराचं किंवा वर्गाचंच भलं करतो असं नाही, तर संपूर्ण मानव जातीला एक नवा विचार देतो. आणि त्याच्यातून मग जे सामान्य वाचक आहेत किंवा ज्यांना काहीतरी करावं असं वाटतं, यांना कुठेतरी असं वाटतं त्याला जमतं तर आपल्याला का नाही जमू, त्याच्या इतकं नाही तर आपल्याकडे त्या मानाने खूप काही आहे. कमी कुठे पडताय प्रयत्न, कुठे कमी पडतायत जिद्द, कुठे कमी पडतोय तर आम्ही आजूबाजूला मला काय म्हणतील याचे आम्ही विचारतो. तर पूर्ण आत्मविश्वासाने, पूर्ण मेहनतीने, पूर्ण सत्याचा आधार घेऊन आपणही काही करू शकू असा कुठेतरी विश्वास त्यांना वाटतो. आणि त्याच्यामुळे जो तो विशेषतः ग्रामीण भागातले मी म्हणते, कारण ह्याला तुम्ही जे म्हणताय ना मगाशी म्हणाला खूप, त्याच्यातला उदंड प्रतिसाद हा ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांचा होता, त्या काळात शेतकऱ्यांच्या मुलांचा होता
की त्यांना कुठेतरी असा एक आत्मविश्वास किंवा एक असं उदाहरण मिळालं की नाही नाही, मी सुद्धा काहीतरी करू शकेन. त्याच्यामुळे कारण का, त्याची कारवरची असलेली अतिशय सामान्य पार्श्वभूमी, दिसण्यासाठी सुद्धा तो साधा म्हणावा असा कृष्ण नाही. तर असं काही नसताना जर माणूस करू शकतो, तर त्या मानाने माझ्याकडे बरंच काही आहे की मी करू शकेन हा विश्वास त्यांना कुठेतरी त्या पुस्तकात सकारात्मकता दिसली आणि त्यामुळे ते जोडलं गेलं पुस्तक की हा माझ्या तुमच्या समाजातलाच आहे, सामान्यच आहे, ह्याच्याकडे वेगळं काही नाही, उलट्याकडे ह्याच्याकडे बरंच काही नाही. त्याच्यामुळे तो जोडला गेला. तो पुतळा करून त्याचा हार घालून वर्षातून एकदा श्राद्ध करावं असा नाही, त्याच्या पलीकडचा आहे तो, तुमच्या मागच्या रोजच्या जीवनातला आहे. असा कुठेतरी एक अनुभव आल्यामुळे असे लोकांनी त्याला जास्त, विशेषतः ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांनी त्याला जवळ केलं. आणि अनेक उदाहरणांनी मला असं आज मी म्हणू शकते की जे तरुण मला भेटतात, नाही कारवारने आम्हाला बदललं, आम्हाला आशा दाखवली, आम्हाला रस्ता दाखवला, आम्हाला सकारात्मकता शिकवली, हे जे मिळतं आम्हाला प्रयत्न करायला शिकवलं, हे त्याचं कारण आहे असं मला वाटतं. वीणाताई, आता तुम्ही म्हणालात तसं की कारवार हा एका प्रकारे आपल्याच मातीतला आहे असं प्रत्येकाला वाटलं आणि त्याच्यामुळे वाचक त्याच्याशी सहज जोडला गेला. आणि मला खूप छान अप्रूप वाटलं की तुमच्याकडून ऐकल्यावर की ग्रामीण भागातला जो एकूण वाचक आहे तो अधिक या सगळ्या पुस्तकाशी जोडला गेला. आणि त्याच्यानंतर अनेक पुस्तकं खरं तर तुमची आलेली आहेत. म्हणजे तुमची पुस्तकं वाचत असताना जाणवतं की ते सगळी जी चरित्र आहेत ती कुठेतरी प्रेरणा देणारी आहेत आणि समाजापासून कुठेतरी अलिप्त असणारी अशी ही व्यक्तिमत्व आहे की जी फारशी प्रकाश झोतात आली नाही. आणि अशा व्यक्तिमत्वांना तुम्ही मराठी वाचकांपर्यंत पोहोचवलं आणि आम्हाला ती पुस्तकं, ती व्यक्तिमत्व वाचायला मिळाली. काही उल्लेख करायचा झाला तर डॉक्टर आयडा स्कडर यांचा आहे, रोझलिन फ्रँकलिन, डॉक्टर खानखोजे, जलतज्ञ विलासराव साळुंखे, अशा व्यक्तिमत्वांविषयी तुम्ही चरित्र लेखन केलं तर मनात नेहमी उत्सुकता वाटते की जे आमच्यासारख्या सर्वसामान्य माणसांना तर ही व्यक्तिमत्व माहीतच नव्हती आणि त्यातूनही अजून किती जणांना ही माहीत असतील मला माहिती नाही. तर अगदी कारवार असेल किंवा खानखोजे असतील किंवा रोझलिंड असेल, तर यांच्यापर्यंत तुम्ही कशा पोचलात ही एक मनात उत्सुकता आहे. आम्हाला नक्की विस्ताराने ऐकायला आवडेल की ही व्यक्तिमत्व तुम्हाला कशी भेटली. हा, भेटली नाही ही, म्हणजे असं होतं की मुळात मी लिहिण्याच्या आधी एक वाचक आहे आणि अतिशय लहानपणापासून, म्हणजे शाळेत जायच्या आधीपासून मी वाचायला लागले. आणि माझ्या सुदैवाने लहानपणी मला परीकथा किंवा चांदोबा काही काळ वाचली असतील ती, पण लवकर मी जरा प्रौढ वाङ्मयाकडे आले. आणि ज्या शाळेत मी ग्रामीण भागात शिकले तिथे त्या पुस्तक पेट्या असायच्या, ऑफ पिरियडला मिळायच्या, त्याच्यात छोटी छोटी चरित्र असायची. आणि त्या चरित्रात मी 5वी-6वीत असतानाच मायकेल फॅरेडे, जगदीशचंद्र बोस किंवा आपल्या एडिसन वगैरे ही लोक, आजूबाजूच्या मुलांना माहीत नसणारे मला हे सायंटिस्ट माहीत, अमुंडसेन, स्कॉट. आणि मग मी, माझे भाऊ मोठे होते, त्यांना विचारायचे त्यांच्या आधी. तर त्या ग्रामीण भागात राहताना मला या पुस्तकातून एक वेगळं जग दिसायचं. म्हणजे आजूबाजूच्या कथा आणि ह्या सगळं मी गलठोकळ अमुक तमुक त्या काळात वाचत होते, रवा दिघे चोरगडे वगैरे. परंतु हे मला जास्त आकर्षित का करायचं, यांनी काहीतरी ती जादूच वाटायची. ह्यांनी प्रयत्न करून अशाचा शोध लावला, ह्यांनी हे प्रयत्न करून त्या बर्फाळ प्रदेशात गेला, त्यांनी तो प्रयत्न करून, म्हणजे हे काहीतरी विलक्षण वाटायचं. आणि त्या विलक्षणाची ओढ अशी असायची की ही व्यक्ती म्हणजे ही जादू नाही आहे, प्रयत्नपूर्वक काहीतरी करते आणि दाखवते. त्याच्यातून मादाम क्युरी असं वाचलं की एकदम हे व्हायचं. मग जशी जशी मी मोठी होत गेले, कॉलेजमध्ये गेले, कॉलेजची लायब्ररी वगैरे सगळं वाचल्यानंतर ह्याच्यात मी आणखीन चरित्र ह्याच्यात तर अनेक वाचली मी. म्हणजे मी नेहमी म्हणते की मी लिहिल्यापेक्षा न लिहिलेली पुस्तकं खूप आहेत. तर ही लिहिली का, जर केव्हा कारवार लिहिलं गेलं, कारवार लिहिल्यानंतर जो प्रतिसाद आला, पुढची म्हणजे वीणा गवाणकर वसई, त्यावेळेस छोटं होतं गाव, 40-45 एवढ्या पत्त्यावर मला आठवड्यातून 6 ते 7 पत्र तरी असायचे. अगदी तो पोस्टमन येऊन टाकायचा.
पत्र इतकी आली, प्रतिसाद इतका आला. माझा पत्ता कुठे नव्हता त्या लेखात, कारण सुरुवातीला ते दिवाळी अंकात आलेलं होतं. अच्छा. तर राजहंस माणूस म्हणून त्यांचं हे होतं, अच्छा. साप्ताहिक त्याचं. 79 साली तिथे आलं. त्याला इतका उदंड प्रतिसाद आला की त्याचं पुस्तक झालं. अच्छा. असं झालं. तर त्याच्या वेळेस मग ते पुस्तक केल्यानंतर डायरेक्टर ऑफ एज्युकेशननी जेव्हा शाळातून हे न्या म्हणून झालं, तर तो जो प्रतिसाद आला, सांगायचा मुद्दा असा की माझ्या लक्षात आलं की चरित्र हे लोकांना माझं सारखंच आवडतं. म्हणजे मला जसं चरित्र वाचायला आवडतं तसा हा विषय आवडणारा वर्ग आहे. आणि दुसरी गोष्ट आहे, जर आपल्याला लिहिता येतं, नीट सांगता येतंय, आणि त्याच्या आधी 30-40 वर्ष मी वाचत होते, तर आपण असं चांगलं काहीतरी देत राहिलो पाहिजे. आणि मी म्हटलं तसं वाचक असल्यामुळे, साधारणपणे अशाच प्रकारची पुस्तकं वाचण्याची ओढ मला असल्यामुळे, याच्यात अमेरिकन लायब्ररी आपली मुंबईची, त्याच्या पायरीवर विड्रॉल पुस्तकं असतात नको असलेली, ती काढून टाकलेली असतात उचला आणि ना. त्यात मी सहज त्या आयडा स्कडरचं पुस्तक दिसलं, एक इंग्रजी म्हणून आणलं. तर बघितल्यावर आश्चर्य वाटलं की गोरीबाई, तिच्या दोन्ही हातात 2 काळी मुलं, खाली 2 काळी मुलं उभी आहेत, म्हणजे भारतीय साऊथ इंडियन. हा काय प्रकार आहे, उत्सुकतेने. आणि तिच्या तळात म्हणजे ह्याला काही हे कसं आलं, असं आलं. रोझलिन फ्रँकलिन, त्याच्या आधी मी लिज माइटनर लिहिलं होतं. कुठल्याही लायब्ररीत गेले की पहिले मी चरित्र विभाग बघते, त्यात पुन्हा बायकांची चरित्र कुठली आहेत ती बघते, स्त्रियांची चरित्र. तर तिथे ते लिज माइटनरचं दिसलं. लिज माइटनर मी लायब्ररी उघडलं पुस्तक की मी पहिलं ते जॅकेट त्याचं बघणार, किंवा मागची बाजू उलटून त्याच्यात काय लिहिलंय किंवा प्रस्ताव. तर त्याच्यात तिचा उल्लेख होता 15 वेळा नोबेल नाकारली गेलेली बाई. अच्छा. तिथेच मी थबकले, अरे आपल्याला फक्त मादाम क्युरी संपलं, दुसरं कोणी येतच नाहीये. मग ही कोण, 15 वेळा नोबेल नाकारली गेलेली ही कोण? मग तिचा शोध घेतला. तिचं पुस्तक मी म्हणजे जेव्हा लिहिलं हस्तलिखित, तेव्हा ते मी आपले आतिश दाभोळकर, म्हणजे त्यावेळेस TIFRला ते होते, आता ते इंटरनॅशनल मोठ्या संस्थेत हे आहेत, डायरेक्टर आहेत त्या ह्याच्या इटलीच्या तिकडे. तर त्यांना ते वाचायला दिलं. त्यांनी ते वाचलं. ते म्हणाले, ते स्वतः फिजिसिस्ट, स्टीफन हॉकिंगच्या हाताखाली त्या स्ट्रिंग थिअरीवर ते काम करत होते. त्यामुळे हे पुस्तक मी लिहिलं असतं तर वेगळं लिहिलं असतं लिज मॅग्नसचं. मी फक्त त्या तांत्रिक गोष्टीत, कसं ऑटोहान बरोबर आहे का, लिज मॅग्नर बरोबर आहे, हे कसं बरोबर आहे, तू त्या बाईला शोधलंस, त्याच्यात माणूस शोधलंस, ह्याच्या मागची व्यक्ती शोधलीस, आणि तिचं मोठेपण त्या ह्याच्या काळातलं तू दाखवलं, किंवा तिचं स्खलन न होणं, जो एक व्हर्च्यू सगळ्यात मोठा मगाशी सांगण्याचा राहिला तो हा, की स्वतःचं स्खलन न होऊ देता ही माणसं वर कशी जातात. त्यातली ही न्यूक्लिअर फिशन तिने केलं. ती बाई, तिला अमेरिका बोलवत असताना ती गेली नाही. नाही, माझं विज्ञान माणसं मारण्यासाठी नाही म्हणून ती गेली नाही, अतिशय विपरीत परिस्थितीत असताना. तर हे लिहिलेले तो वाचल्यावर म्हणाले की अशीच एक तुला बाई आणखीन सांगतो, आतिश दाभोळकर म्हणून, काय रोझलिन फ्रँकलिनवर लिही. तीही अशीच आहे की जिला नोबेल पारितोषिक देणं टाळलं गेलं, किंवा जिला वंचित ठेवलं गेलं. म्हणून मी ते वाचलं. ते वाचल्यावर असं लक्षात आलं की नाही, हे महत्वाचं आहे की आम्ही स्त्रियांनी जग बदललेलं आहे. एका फिजिसिस्टनी आणि एका बायोलॉजिस्टनी, एका DNA शोध लावून त्याचं स्ट्रक्चर उभं करून तिने जगाला वेगळी ही दिलेली आहे, आणि हिने न्यूक्लिअर फिशन लावून फिजिक्समध्ये सगळं केलं, आणि जगाची दिशा विचारांच्या दोघींनी बदललेली. तर एका सायंटिस्टचं लिहिलं म्हणून दुसऱ्या सायंटिस्टचं मी लिहिणार नाही, त्यांनी मूलभूत काम केलं. तर ही आपणहून चालत आलेली व्यक्तिमत्व असतं. आणि असं मी लिहिते म्हटल्यानंतर आमचे इकडे साळुंके फॅमिलीने केशवसृष्टीत त्या रामभाऊ माळगी प्रबोधिनी एक न्यास उभा केला होता, विलासराव साळुंके, पाणी प्रश्नावर काम करणार. मग त्यांच्याकडून आलं की तुम्ही ह्यांच्यावर लिहाल का, विलासराव साळुंके. म्हटलं मला पाण्याचं काहीच अडचण माहीत नाही, मी 100 इंच पावसात वसईत राहते, पाण्याचं दुर्भिक्ष हा प्रकार मला माहीत नाही, त्याच्यामुळे मी त्याच्यावर अभ्यास केल्याशिवाय लिहू शकणार नाही. तर किती, म्हटलं मला किमान 2 महिने लागतील, त्याच्या आधी हो का नाही मी सांगू शकत नाही. आणि त्यावेळेस त्यांचं छापील वगैरे असं काहीच नव्हतं, काही ग्राम गौरवचे अंक होते थोडेसे त्याच्यात. मग मी काय केलं, त्यांनी मला त्यांची गाडी दिली,
त्यांचा ड्रायव्हर दिला जो अच्छा. काम करा, आणि जिथे जिथे आमच्या पाणी पंचायत योजना उभ्या राहिल्या तिथे तुम्ही जाऊन या म्हणाले. अच्छा. असं मला त्यांनी तिकडे फिरतीवर पाठवलं. मग सासवड भागात जिथे पाणी पंचायत योजना म्हणजे समन्यायी पाणी वाटप योजना, की तुमची जमीन कितीही असो पण इथे पाण्याचा साठा आहे, त्या पाण्याच्या साठ्यात तुम्हाला 2.5 एकरालाच पाणी मिळेल तुमच्या. अच्छा. तुमची जमीन 2 एकर आहे का 10 एकर का 15 एकर संबंध नाही, मानसी कुटुंबाला 2.5 एकर असं समन्वय पाणी वाटप करून त्याच्यावर 8 महिने सिंचनावर तुम्ही नीट जगू शकता. हा त्यांनी सिद्ध केलेला एक प्रयोग होता विलासरावांनी. आणि त्याच्या मग अशा अनेक निघून त्या दुष्काळी भागात त्यांनी थोडंसं एक शेतकऱ्यांना सुस्थितीत आणलेलं होतं. आणि मोठा भाग झाला होता की रिव्हर्स मायग्रेशन झालं होतं. म्हणजे आपल्या मुंबईच्या पोर्चुगीज चर्चकडे जे तिथले शेतकरी येऊन अतिशय हलाखीत जगत होते, त्यांनाही पाण्याची हमी मिळाली 8 महिने सिंचनाची असं म्हटल्यावर ते पोर्चुगीज चर्च सोडून परत गावी गेले. ते हे रिव्हर्स मायग्रेशन होणं हे माझ्यासाठी फार महत्त्वाचं. तर तो सगळा अभ्यास करताना असं वाटलं की हे किती वेगळं आहे, की एक सोमा धनगर जो आपली मेंढरं घेऊन 6 महिने तिथे शेतीचं काम झालं की जातो दुसरीकडे मेंढरं घेत चरत असा माणूस म्हणतो आता मला इथेच गाडा, इतकं मला पाणी मिळालं, इतकं शेती मी करतो, आता मी मेलो की इथेच मला पुरा. ही जी निर्माण होते जमिनीविषयीची, तर एक साधारण असे 108 लोकांच्या मी मुलाखती घेतल्या. अच्छा. कारण पाण्याने त्यांना काय दिलं, पाणी हे महत्वाचं काय आहे, पाण्यासाठी त्यांनी काय झगडा दिला, आणि त्यांची जी समन्यायी पाणी वाटपाची जी हाकाटी होती की त्यासाठी जे झगडत होते ते शेवटी त्यांनी सरकारपर्यंत नेऊन कसं मान्य करायचं. तर एक ज्याचे 2 कारखाने आहेत आणि जो एक लब्ध प्रतिष्ठित आहे असा हा इंजिनियर स्वतःचे इंजिनिअरिंग सामाजिक कार्यासाठी कसं वापरतो आणि लोकांची विचाराची दिशा कशी देतो, हे जे सगळं बघितलं तिथे जाऊन, मग मी नाही लिहायचं तर कोणी लिहायचं. जर मला एवढं समजलंय तर मी म्हटलं तसं मी 100 इंच पावसात राहते, मला पावसाचं काही कळत नाही. पण असं तिथे एक उदाहरण होतं की रस्त्याचं बांधकाम चाललंय आणि खडी फोडतायत लोक, हे करतायत उन्हातानात, हे करतायत, लहान मोठे सगळे आबाल वृद्ध गर्भवती सगळे आहेत तिथे. कुठे उन्हापासून रक्षण देणारी सावली नाही. अशा वेळेस एका दाम्पत्याचं लहान मूल मरतं, ते जवळ कुठेतरी ते पुरतात, त्याच्यावर खडी टाकून ठेवतात आणि पुन्हा ते कामाला येतात. हे विदारक दृश्य जेव्हा डोळ्यासमोर आलं की हे जेव्हा विलासरावांनी बघितलं आणि हे सोडवलं पाहिजे, ह्याच्यातून लोकांना सोडवलं पाहिजे, म्हणून जो माणूस स्वतः त्याच्यात उतरतो, स्वतःचे कारखाने कर्जात गेले तरी मागे न हट्टाचे सिद्ध करून दाखवतो की पाण्याची हमी कशी देता येते. तर हे मला असं वाटलं हे ज्या माणसाने केलं ना स्वतःचा विचार न करता, तर हे सांगितलं पाहिजे. आणि मग ते मी लिहिलं. तर असं ते काहीतरी कारण होतं, लिहायचं ठरवून नाही आता आपण अमक्यावर लिहायचं असं नसतं. ते तुम्हाला ते कुठेतरी आत जोडलं जायला लागतं. कदाचित माझी ग्रामीण भागातली थोडी पार्श्वभूमी असल्यामुळे मला त्यांची ओढ वाटली असेल, काही चालेल असं होतं. आमचे रॉबी डिसिल्वा वसईतले, त्यांचं चरित्र मी लिहिलं. ते स्टेट बँकेत मी आणि ते बसलो होतो शेजारी. त्यांनी मला बघितलं आणि विचारलं आर यू मिसेस वीणा गावण काय? मी सेड येस. मी बघितलं आर यू मिस्टर रॉबी डिसिल्वा? येस. ही ओळख. आणि मग ते म्हणे हा स्टेट बँकेचा लोगो मी केलाय. म्हटलं काय? माझ्या टीमने केलेला. मग मला आठवलं की 84 साली या गृहस्थांचा गावात एक सत्कार झाला होता आणि मग मी शोध घेत गेले आणि तेव्हा मला कळलं हा अतिशय सामान्य दिसणारे एक गृहस्थ हे जगत विख्यात डिझायनर आहे. मग ते काय ह्याचं करायचं, एवढी माहिती आपल्याला त्यांच्याबद्दल कळते. येऊन बसायचे तासन तास माझ्याशी गोष्टी करायचे आणि खूप नावं घ्यायची असे वेगळी. अमक्याने मला हे शिकवलं, तो अमक्याने ते त्यावेळेस नुकतंच डिझाईनचं सुरुवात होत होती वगैरे. मी म्हणायची कोण आहेत? मग मी गुगल करायचे, शोधायचे आणि मग करायचं की ते अतिशय आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या लोकांची हा माणूस नावं घेतोय, म्हणजे त्यांच्या सहवासात हे होते हे मला कळलं. मग पुरावे काय?
सहज म्हणलं तुम्ही रॉबी एवढ्या मला गोष्टी सांगताय. एक दिवशी ते एवढं मोठं झेरॉक्स बंडल घेऊन आले, जवळजवळ किलोभर 1.5 किलोभर असं. त्यांच्याकडच्या पत्रव्यवहाराचं सगळ्यांचं झेरॉक्स त्यांनी काढून आणले होते. एक त्यांचं पथ्य होतं, ओरिजिनल मी तुझ्या हातात देणार नाही, मागशील त्याचं झेरॉक्स देईल. तसं ते अतिशय व्यवस्थित बांधणी केलेलं, त्याला इंडेक्सिंग केलेलं असं त्यांनी मला ते आणून दिलं. आणि मग प्रश्न पडला, म्हटलं रॉबी तुम्ही आता आत्मकथा लिहा. छे मला वेळ नाही, मला मागे वळून बघायला नाही. म्हणलं हे काय तू लिही. म्हटलं मला त्यातलं ओकात ठोक कळत नाही, मग समजून घे म्हणाले. तू समजेल ते लिही. तर मला ड्रॉइंगचं आयुष्यात मला वाटतं मी 7वी-8वी नंतर कधी पेन्सिल घेऊन चित्र काढलं नसेल. तुम्ही ड्रॉइंग आणि डिझायनिंगवर काय लिहिणार. पण मग अभ्यास करत गेले, शोधत गेले, विचारत गेले. इथे येऊन ते 8-8, 9-9 तास त्यांचं मी रेकॉर्डिंग केलं, त्यांची माहिती घेतली. आणि एवढं सगळं झाल्यावर आपल्याला यातलं काही कळत नाही. मग कुणाचा साक्ष काढली पाहिजे. मग रंजन जोशी म्हणून चित्रकलेचे मोठे ज्याला क्रिटिक म्हणतात ते दीपक घारे, ते आले. तर त्यांना सुद्धा चकित झाले की यांचं केवढं, त्यांचं जेव्हा त्यांनी घरी नेलं आणि सगळे त्यांचं वर्क बघितलं तेव्हा मग हे सगळं असं शोधत गेलं. तर हा शोध असा असतो की हा केवळ माणसाचा नसतो, तर तो काळ, त्या घडत जाणाऱ्या गोष्टी, त्यावेळेची सामाजिक परिस्थिती. आता हे 65-66 साली जेव्हा ते इथे शिकून आले, आपल्याकडे भारतात लंडनहून परत आले, तेव्हा इथल्या लोकांना डिझाईन हे काहीच माहीत नव्हतं. म्हणजे 85 साली जे स्कूल ऑफ आर्टचं शिल्पांजली म्हणून त्यांचं मासिक जे आहे त्याच्यात लेख होता की हे विषय आपण आता सुरू करूया, जे ऑलरेडी हे रॉबी 65 साली शिकून आले. इतका फरक आहे. तर हे सगळं जे इतके ते पुढे होते काळाचे आणि अतिशय वेगळ्या पद्धतीने जीवन जगलेलं, अतिशय गरिबीतून तो माणूस वरती आलेला. म्हणजे आई त्यांची गोधड्या शिवायची, आजीला मदत करायला ते गोधड्या शिवायचे. अशा ह्याच्या परिस्थितीतून तो वर आलेला. हा जगत विख्यात डिझायनर होतो की ज्याला बोजेरी हा इटलीतला नंबर 1चा काय जगातला नंबर 1चा स्टुडिओ उचलून नेतो लंडनहून आणि 2.5 वर्ष स्वतःकडे ठेवून घेतो. इतका हा मोठा डिझायनर. आम्ही वसईकर असूनही आम्हाला माहीत नाही. तर मला त्याचं नाही वाटलं. मला असं वाटलं की डिझाईन क्षेत्रात माहितीच नव्हतं कोणाला असं काही व्यक्ती आहे. म्हणजे आजूबाजूचे लोकही म्हणायचे तू काय त्याच्या मागे लागलीस, काय रोज त्याला विचारतेस, काय लिहिणार. तर कधी ते चित्रकार आहे, मग ते कधी साधं घर पण रंगवत नाहीत, ते कसले चित्रकार असं त्यांच्याबद्दल बोलत आहे. इतकं अज्ञान आमचं होतं. पण ते पुस्तक झाल्यावर लोकांना कळलं की ह्या माणसाचे, म्हणजे एक उदाहरण सांगते, त्यांचे लोगो त्यांनी केलेले पहिलं हे आजही त्याचे 60-70 वर्षापूर्वीचे ते लोगो आजही लोकांना वाटतील का जवळचे किंवा उपयोगाचे आहेत. म्हणून ते रंजन जोशींनी सिम्बॉयसिस वगैरे ठिकाणी जी मुलं डिझाईन करतात त्यांना ते दाखवतात. त्यातले 60 ते 70% लोगो आजही किती नवीन वाटतात असं त्या मुलांनी सांगितलं. म्हणजे आजही ते किती संदर्भ. म्हणजे असं हे काळाच्या पुढचं खूप बघणं आलेलं असतं. म्हणजे आता जे काम लेझरने केलं जातं ते त्या आमच्या माणसाने हाताने केलेलं त्या काळात. तर असे भेटत जातात. म्हणजे तुम्हाला ते आता हे झालं ते त्याच्यावर लिहिणं असं नसतं. ते 2-2, 3-3 वर्ष आरामात जातात. आणि आमचा एक मनोज आचार्य म्हणून मित्र होता जो वारला, त्याला असं फार, त्याला मला गप्प बसलेलं बघवायचं नाही. आता तुम्ही हे लिहिलंय ना आता, म्हणजे त्यांनी सांगितलं एक तर सिकंदरवर लिहा किंवा गोल्डावर लिहा. म्हटलं सिकंदरवर मी अजिबात लिहिणार नाही, मला त्याच्यात गोल्डा म्हटलं मला राजकारणातला ओकाट ठोक कळत नाही, मी लिहिणार नाही ते. आणि त्याला नाही म्हटलं मी. तो म्हणाला मी पाठवतो काही, तिथे वाचून तर बघा PDF वगैरे. तर त्याच वेळेस त्यात मी गुगलवरती तो होतो शोधलं आणि मला तिचे काही काय म्हणे व्हिडिओज बघायला मिळाले आणि मी चकित झाले. अरे म्हणजे मला ती माहीत नव्हतं असं नाही, गोल्डा माहीत नव्हतं असं नाही, कारण 70, 71, 72, 73 सालात मी इस्रायलचं आम्ही ऐकून होतो त्या वयात. त्यांचं कारकीर्द माहीत होती. आणि जेव्हा मुलींना कोण व्हावं असं वाटतं तर गोल्डा मेयर असं त्यावेळेस म्हटलं जायचं. त्याच्यामुळे थोडीफार माहिती होती. पण तिची ती सगळ्या कथा बघितल्यावर, ते व्हिडिओ बघितल्यावर वाटले की नाही हे पाणी खूप वेगळं. आपल्याला फक्त इंदिरा गांधी, मार्गारेट थॅचर, बंदर नायके ह्याच माहिती आहेत. आणि त्या तिघींनाही वेगळे वेगळे बॅकग्राऊंड आहे.
की बंदर नाईकींचे मिस्टर स्वतः पती त्यांचे हे होते, त्याही वारले म्हणून बंदर नाईके झाले. इंदिरा गांधींना मोतीलाल नेहरूंपासूनच बॅकग्राऊंड घरातलंच मिळत पार्श्वभूमी. होती, वारसा होता. आणि मार्गारेट थॅचर तर उद्योगपतीची पत्नी होती. ही किबुट्स मधली साधी सेविका, साधी प्राथमिक शिक्षिका, ती प्राईम मिनिस्टर इस्रायलची, आणि जिने युद्ध मोठी मोठी लढली, आणि ज्या मोशे दायांचं आम्हाला कौतुक वाटतं त्याला तिने गप्प बसवलं, अशी स्त्री. मग ते माझी उत्सुकता, ते मनोजला श्री आहे, त्याने जो विषय टाकला ते मला हे होत गेलं, आवडत गेलं. आणि मग लक्षात आलं, इस्रायल म्हटल्यावर जिचं नाव घेतलंच पाहिजे, आणि जिचं नाव घेतल्यावर इस्रायल येतोच आपोआप, ती गोल्डा. मग मी ती लिहिली. तर असं ते होत जात. तुम्ही म्हणालात तसं की ही लेखन प्रक्रिया एका दिवसात घडणार असं नाहीये की अचानक काहीतरी चमत्कार व्हावा म्हणी मग मला हा विषय सुचला आणि असं लिहिला, नाही. असं नाहीये. ती एक मोठी प्रक्रिया सततची आहे, प्रक्रिया असते. सततची आहे की ते मनात एखाद्या बद्दल वाचतो, ऐकतो आणि ते घोळत राहतं आणि मग त्याचा शोध घेतला जातो आणि पुढे मला वाटतं. एका थांबून एवढंच म्हणेन की जे सांगितल्याशिवाय राहत नाही ते मी लिहिते. वा. कारण वाचते तर खूपच आहे, मी सतत वाचत असते, म्हणून काही प्रत्येक पुस्तक किंवा प्रत्येक विषय म्हणा नाही, पण जे आपल्याला मराठीत हे सांगितलंच पाहिजे अशी जेव्हा त्याची एक ओढ येते किंवा एक भाव येतो, तेव्हा ते आपोआप लिहावंसच वाटतं, म्हणजे ती लिहिलंच जातं. इटली जिनी शिक्षण पद्धती मॉन्टेसरीने शोधली, ती आज खेड्यात आपल्या हिंदुस्थानातल्या खेड्यातही ती चालू आहे. मग ही ह्याला बंधनं कशाची आहे? जेव्हा आपण साधी गोष्ट आहे, कशाची चव घेतो, हे असं नको, हे असं हवं, अशी नकळत निवड असते ना. म्हणजे आपण काही गोष्टी टाळू शकत नाही, परंतु आपल्याला काय आवडतं. तर माझा हा व्यवसाय नाही आहे, त्याच्यामुळे अमुक पद्धतीचं तू लिही किंवा अमुक व्यक्तीवर लिही असं माझ्यावर दडपण नाही. म्हणजे माझाच कॉल मला घ्यायचा असतो लिहायचं किंवा. त्याच्यामुळे का लिहिलं जातं हा प्रश्न असतो, की कुठेतरी असं वाटतं की ह्याची गरज आहे, मला जोडलं गेलं याच्याशी, मी जोडली जाते, म्हणजेच मी ह्या समूहाचाच एक भाग आहे ना, मग माझ्याशीच हे जोडलं जाते ना. म्हणजे प्रश्न नेमका काय होता पुन्हा मी की आपण जेव्हा या व्यक्तींविषयी तुम्ही वाचलं, मी उदाहरण दिलं की गोल्डा हे जे व्यक्तिमत्व आहे, तर विषयी तुम्ही वाचलं, ऐकलं, तर त्याचा प्रभाव आपल्यावरती काय होतो, तर ते जे आहे ते म्हणून म्हटलं की ते स्थलक आलं. की आता आयडा स्कटर ही अमेरिकन बाई ना, ती 100 वर्षापूर्वी भारतात आली आणि ती गेली कुठे सेवा घेऊन, जगातली पहिली डॉक्टर, पहिला किंवा पहिली म्हणजे डॉक्टरच पहिल्यांदा ग्रामीण भागात गेलं, ती पहिली आहे. ग्रामीण भागात आरोग्य सेवा नेणारी जगातली ती पहिली डॉक्टर आहे. तर हे जे तिचं आहे की आताही आपण बघतो आहोत ग्रामीण भागाची काय, त्या काळात ती साध्या छकड्यातून खेडोपाडी गेली, त्या छकड्यांना 9 वारी साड्या गुंडाळून अडलेल्या बायकांची सुटका केली, मोठ्या चिंचेची आणि वडाच्या झाडाखाली पांढरी चादरी पसरून त्याच्यावर रुग्ण तपासले. ते हे तिने जे केलं ते एकदा एका रस्त्यात एक माणूस बैल घेऊन उभा आहे, कशाला, ह्याच्यावर इलाज कर. म्हणजे त्याचा केवढा विश्वास की ही डॉक्टर बाई आहे, माझ्या बैलाचा डोळा पण दुरुस्त कर. ते हे जे ग्रामीण भाग त्या काळातला होता, ह्या परकीय बाईंनी 1-2 नव्हे 60 वर्ष भारतात त्या उटीच्या परिसरात रुग्णांना सेवा दिली. नुसती सेवा दिली नाही तर आपण बाहेरून किती वेळ डॉक्टर आणणार इथे सेवा द्यायला, म्हणून तिथे नर्सिंग स्कूल सुरू केलं. भारतात नर्सेससाठी सेंटर सुरू झालं आणि वेल्लोर ख्रिश्चन मेडिकल कॉलेज हे एशियातलं नंबर 1 जिथे हार्ट सर्जरीज आणि ब्रेन सर्जरी असं ते हॉस्पिटल तिने उभं केलं. वेल्लोर हे अतिशय मोठं, आता त्याला झाले, पण त्या काळात हे एकमेव डॉक्टर होतं. म्हणजे आपल्या मुंबईचे अनेक डॉक्टर्स तिथून शिकून येत असत. मेबल अरोळे वगैरे हे तिकडचे आलेले लोक शिकून, म्हणजे इतकं ते मोठं होतं. तर ही बाई तुम्ही अमेरिकेची म्हणून बाजूला टाकणार का? ज्या काळात म्हणजे तिने त्या काळात बायकांची स्थिती दिली, बालमाता, बालविवाह, बालविधवा, बालमृत्यू यांनी पिडलेल्या समाजात तिने काम करून त्यांचं उन्नयन केलं. ती बाई भारतीय नाही म्हणून कसं म्हणणार? तिचा मृत्यू इथेच झालेला आहे.
शेवट सुद्धा इथेच झालेलं आहे, ती भारतीयच झाली. तर हे जोडलं जाणं जे आहे ना, हे मानवी वृत्तीतून जे निर्माण होतं ते, तर तो जो भाग असतो तो जवळीक निर्माण करतो तुमच्या. आता आता मॉन्टेसरींचा उल्लेख केला आम्ही. मॉन्टेसरी म्हणजे पुष्कळ शिक्षण पद्धती आहे हेच माहीत नव्हतं. बरोबर. म्हणजे त्या मानाने मी थोडी सज्ञान होते की मला मॉन्टेसरी ही शिक्षण पद्धती आहे माहिती होतं, थोडंसं मॉन्टेसरींच्या बद्दल माहिती होतं. आणि ते हे मनोज आचार्यांशीच बोलताना असं झालं, तर ते म्हणजे आपल्याकडे मॉन्टेसरींच्यावर काही पुस्तक नाही. तर मी त्यांनी 2 विषय दिले मला, हेही सांगते. तू दामोदर कोसंबी किंवा मॉन्टेसरीवर. पण सांगते, तुम्ही विचारता ना कसं निर्माण होतं. हो. दामोदर पुस्तक बघितल्यावर लायब्ररी मला काही दिलं बघू काही करत नव्हते. मी रिकामी असलं की तो मला सांगायचं तुम्ही आता हे वाचा. त्याला एक चांगली दृष्टी होती की कोण काय लिहू शकेल हे त्याच्या फार चांगलं लक्षात यायचं. अशा अर्थाने तो एक चांगला मित्र होता. म्हणून मी ते पुस्तक आणलं आणि त्यातलं बघितल्यावर 4-5 दिवसांनी म्हटलं, मनोज हे माझ्याच्याने होणार नाही, याला 20 वर्ष लागतील मला. कारण हे इतकं महत्त्वाचं काम आहे दामोदर कोसंबीचं, ते समजून घेऊन लिहिण्यासाठी आधी समजण्यासाठी मला 10 वर्ष अभ्यास केला पाहिजे, इतकं ते महत्त्वाचं. त्याच्यामुळे मी त्याच्यात मॉन्टेसरीवरचा मी शोध घेते, कारण तो विषय पण चांगला आहे. आणि ह्याचं कारण असं की 2001 साली मला तिला किंवा 2 साली तिला जाऊन 50 वर्ष झालेली मॉन्टेसरीला जाऊन. त्याच्या मृत्यूच्या निमित्ताने काही लेख लिहावा का वगैरे अशा ह्याच्यात मी मुंबई युनिव्हर्सिटी आणि एशियाटिक लायब्ररीत शोधत होतो. तर मला कुठेही त्यांची चरित्रात्मक माहिती काय मिळाली, मॉन्टेसरी मेथडवरती पुस्तकं मिळाली एक शिक्षण. तर मला मेथड हे झालं, मला मेथडवर निर्माण त्या बाईंनी काय निर्माण केले शिक्षण याचं, तो विषय मी सोडून दिला होता, काहीच नाही. सुदैवाने असं झालं आता गुगलमुळे आणि ह्याच्यामुळे मला अनेक PDF येत गेले समोर. जुनं सगळं वाचायला मिळालं, अनेक संदर्भ बघायला मिळाले, काही जुने फोटो मिळाले जे मला 2001 साली. त्याच्यामुळे पुन्हा त्या म्हणजे जो 50 वर्षांनी ते म्हणजे 25 वर्षांनी ते पुस्तक मी लिहिलं. 2001 साली ते डोक्यात आलेलं. अच्छा. पण मग 2025 साली ते 24 साली मी ते 20 वर्ष 22 वर्षांनी लिहिलं. तर तो काय भाग झाला की त्या जेव्हा मुसोलिनीचा तिकडे हा झाला, इटलीत झाला आणि तिकडे थोडंसं नाझीचं हे सुरू झालं, तेव्हा त्यांना देश सोडून यावं लागलं. तेव्हा त्यांनी आसरा घेतला. तो आपल्याकडे 10 वर्ष होत्या भारतात आणि आपल्याकडच्या मद्रासच्या तिथे त्यांनी 8-10 वर्ष राहून इथे अनेक सत्र घेऊन अनेक ठिकाणी कोर्सेस घेऊन इथे अनेकांना प्रशिक्षित केले मॉन्टेसरी स्कूलसाठी. आणि त्यांचा मग एक पूर्वेकडे बघण्याचा दृष्टिकोनही त्याच्यातून हा झाला. आणि त्यांचा अतिशय 10 वर्ष एक त्यांना विमानाने आणायला JRD टाटा गेले होते. हे सगळं बघितल्यावर तुम्हाला जसं आत्ता वाटतं तसंच मला झालं, अरे एवढ्या मोठ्या त्या होत्या. आणि असं अरुंडेल वगैरे फॅमिली त्या काळातलीही त्यांनी घेतलं. तर ह्या बाई काळाच्या किती पुढे होत्या, ज्यांनी एक शिक्षण प्रणाली इटलीतून भारतात आणली. खूप मोठं काम. आणि त्यांचं इंटरप्रिटर असायचं, त्यांना इंग्रजी येत नव्हतं. त्यांनी इंटरप्रिटर घेऊन इथे घेतलं. त्यावेळेस आपल्याकडचे गौतम साराभाई, त्यांची आई साराभाई, त्यांना त्या इंग्लंडला वगैरे असताना त्यांनी ह्यांच्याविषयी वाचलं होतं. त्यांनी आपल्या घरी त्यांच्याकडून एक शिक्षक आणून मॉन्टेसरी शिक्षण आपल्या मुलांना दिलं होतं साराभाईंच्या. त्या साराभाई म्हणजे किती काळाच्या पुढचं त्यांनी इथे सुरू करायचा प्रयत्न केला. इथे त्यांनी मॉन्टेसरीनी व्याख्यानं घेतली आणि बधेका त्यांचं पहिलं नाव विसरलं. तर त्यांनी ती मॉन्टेसरी शिक्षण पद्धती गुजरातीत वगैरे आधी आणण्याचा प्रयत्न केला. तर हे आपल्याला माहीतच नसतं काही, कारण आपण वाचतच नाही. आपण फक्त आपल्या गरजेचं फक्त वाचतो, अवांतर काही वाचत नाही. त्यामुळे लोकांना कळतच नाही. आणि सगळा प्रवास कळल्यानंतर ज्यावेळेस संपर्क साधनं नव्हती, ज्यावेळेस संपर्काच्या हे नव्हते, काही सोयी नव्हत्या, अशा काळात जगभर ही प्रणाली कशी नेली त्या बाईने
याचं मला कौतुक वाटलं. खरंच 1920 किती म्हणजे 100 वर्षापूर्वी. अगदी अगदी. अनेक म्हणजे तुमची चरित्र वाचत असताना की किती वेगळं काम आहे आणि आहे. नुसतं ते वेगळं काम स्वतःपुरतं नाहीये, ते मानव कल्याणासाठी आणि ते वेगळं काम आहे. असं आहे की हम्म. मी BA झाले तेव्हा मी फक्त मराठी विषय घेऊन BA झालेली. अच्छा. त्याच्यामुळे मला कुठल्याही विज्ञानाशी कलेसंबंधीची काहीही माझी शैक्षणिक विज्ञानाची पार्श्वभूमी पार्श्वभूमी काहीही नाही. नाहीये. मला वाचून जे समजतं तेच. तेच. त्याच्यामुळे अनेकांच्या मदती घ्याव्या लागतात समजून घेताना. बरोबर. हो आहे. पण असंच ते जाणवतं अशातूनच की हम्म. शेवटी आम्ही समाज म्हणतो, तो समृद्ध व्हायला पाहिजे म्हणतो. तो समृद्ध कसा होईल जे कुठे काही घडतंय हे तुम्हाला समजलंच नाही. तुम्हाला त्याची हे निर्माण का झालं, अमुक एक गोष्ट निर्माण का झाली, ही शिक्षण पद्धती निर्माण का झाली, त्या बाईंचा वेळ जात नव्हता म्हणून काहीतरी केलं का, त्यांनी कुठल्या प्रसंगातून तो विचार त्यांना सुचला. इथे मानवजातीचा विचार असतो. ज्या झोपडपट्टीत राहणारे कामगार वर्गाच्या मुलांना कोणी शिकवतच नाही आणि म्हणून ती मंदबुद्धी म्हणून बाजूला टाकले जाते, अशा मुलांना ह्या डॉक्टरेट आणि सायकॉलॉजी शिकलेल्या सायकियाट्रिस्ट असलेल्या डॉक्टरने लक्ष घालून त्यांना शिकवायला सुरुवात केली. आणि ही मुलं सामान्य मुलांच्या इतकीच वरच्या वर्गातल्या मुलांच्या इतकीच हुशार आणि हे आहेत हे तिने सिद्ध करून दाखवलं. याच्या मागचं कारण काय, हे जे आहे ते भावलं पाहिजे. ना तिथल्या केवळ हाऊस म्हणून तिने किंवा मला एक काहीतरी दाखवायचं म्हणून ती निर्माण केलेली शिक्षण पद्धती नाही. ध्येय होतं. हा ध्येय, पण ते कशातून निर्माण, ही समाजाकडे बघण्याची दृष्टी. आणि मग मला असं नेहमी वाटतं की तुम्ही जाता म्हणता तसं त्याच्यात कदाचित माझं उत्तर लागू होईल किंवा नाही. तुम्हाला कादंबरीत कथा ह्याच्यात तुम्हाला कोणतरी एक नायक असतो आणि तो काय, पण असे नायक तुमच्या कादंबरीत कथा कवितेत का नसतात? ज्यांनी जीवन पद्धती बदलली तुमची, असे नायक तुमच्या महाकाव्याचे किंवा कादंबऱ्यांचे विषय का नसतात? तलवारबाजी करणारे नायक तुमचे असू शकतात, पण असे का नसतात ज्याने तुम्हाला लिहायला शिकवलं, ज्याने तुम्हाला चांगली शिक्षण पद्धती दिली, त्यांच्यावर तुम्ही कादंबरी का नाही लिहू शकत? मला ती लिहिता येत नाही, मग मी चरित्र लिहिते. मला खूप वाटतं अरे खानकुजीवरती केवढी छान कादंबरी झाली असती. इतकं रोमांचक, इतकं त्याच्यात रोमांचक असे प्रसंग आहेत, इतके संघर्ष आहे. एखादा सिनेमा काढला तुम्ही तर कुठून कुठे क्रांतिकारक ते कुठे हा इतका मोठा माणूस झाला, तर ते नाही ना होत माझ्याजवळ. मग मी काय करते, मी चरित्र लिहिता. आणि ती खरंच चरित्र अशी आहेत की ती प्रत्येकाने वाचायलाच हवी आणि मला वाटतं वाचलीही जात आहेत. तर आणि वाचकांचं आहे जे जे त्या ज्यांच्यावरती तुम्ही लिहिलेलं आहे त्यांचं काम खूप मोठं आहे आणि मूलभूतही आहे. मूलभूत आहे, हे मूलभूत महत्त्वाचं आहे आणि मानव कल्याणासाठी ते केलेलं काम आहे. मला थोडंसं आजच्या एकूण जी सगळी सामाजिक परिस्थिती आपल्याला दिसते त्याच्याकडे तुम्हाला थोडंसं मला आणायचंय की अवघा देहाची वृक्ष झाला. बेकरचं आपण बघतोच आहोत, विचारायलाच नको. रिचर्ड बेकरचं की ज्याने झाड म्हणजेच जीवन अशा प्रकारे झाडांना सांभाळलं आणि सांभाळावं असं संपूर्ण जगाला ओरडून सांगितलं आणि तितक्याच आत्मीयतेने तेच तुम्ही ओरडून पुन्हा जगाला सांगितलं. पण आजची जी सगळी परिस्थिती पर्यावरणाची बघता म्हणजे झाडं तोडण्याचं कारण अनेकविध असतील, पण जे काही चालू आहे पर्यावरणाविषयी तर ते पाहताना तुम्हाला काय वाटतं? त्याचे परिणाम आपण भोगतोच आहोत. म्हणजे तुम्ही आज इथे म्हणजे आता काही आत्ताची उदाहरणं की तिथे गेलो तर हिरवं होतं पूर्वी, ते आता हिरवं गेलं कुठे. ते हिरवं गेल्यानंतरचे दुष्परिणाम आपण सगळेच भोगतो. म्हणजे आता म्हणजे साधी अगदी तुमच्या विषयाशी किती सुचलं, परवा मी पुण्याला गेले होते. मी अनेक वर्ष पुण्यात जाता आलेले, म्हणजे माझं शिक्षण मी म्हटलं फर्ग्युसन, इतकं उष्णता कधीच नाही. आता मी शास्त्रज्ञ नाही, पण मला सामान्य ज्ञानाप्रमाणे एवढं कळते, कॉन्क्रिटीकरण भरपूर झालेलं आहे, हिरवाई सगळी गेलेली आहे. जे एकेकाळी थंड हवेचं ठिकाण आणि चांगलं होतं ते पुन्हा भगभगीत झालेलं आहे. तर हे तुमचे श्वास आहेत. म्हणजे आता अनेक ठिकाणी जिथे रेताड जमिनी आहे तिथे तुम्ही दुबई वगैरे तिथे हिरवी पट्टे निर्माण करताना तुम्हाला दिसतात.
किंवा स्वतः यांनी बेकरनी 1950-52 साली हे आफ्रिकन वाळवंट अडवण्यासाठी हिरवे पट्टे तयार करा म्हणून दिले ते आज ते आफ्रिकन राष्ट्र ते करायला लागलेली आहेत. की हे वाळवंट हवंय, निसर्गात वाळवंटाचाही एक भाग आहे, पण ते वाढतंय, पसरते, कितीतरी वेगाने पसरते. त्याच्यामुळे आजूबाजूचे देश, त्यांची शेती, त्यांची वनस्पती जीवन सगळं हे त्रासात होते, मनुष्य जीवन. अशा वेळेला एक हरित पट्टा निर्माण करून ते वाळवंट अडवण्याची जेव्हा कल्पना मांडली तेव्हा त्यांना वेड्यातच काढलं होतं, एवढ्या मोठ्या. पण आज ती आफ्रिकन राष्ट्र एकत्र येऊन त्यांनी काही हजार मैलाचा तो पट्टा बांधायला सुरुवात केली. तर हे आवश्यकच आहे. तुम्हाला ह्या पृथ्वीवर जगायचं असेल तर तुम्हाला प्राणवायू हवा, तो आणणार कुठून? आज आपण थोडंसं उष्णता झाली की काहिली जी होते ती काहिली मिटवण्यासाठी जी हिरवी झाडे ती आली कसं. तर विकास हा हवाच आहे, पण विकासाचा विचार करताना होतं कसं, आम्ही त्यासाठी अमुक ठिकाणी झाडं, मी तर म्हणेन कायदा असा करा, 5 वर्ष ती झाडं वाढली की इकडे खणायला घ्या, इकडची तोडायला घ्या. तुम्ही दाखवा ती झाडं कुठे आहेत ती. आम्ही लहानपणी विनोद असायचा, त्याच खड्ड्यात दरवर्षी वृक्षारोपण करतो म्हणून. हा विनोद होता. तुम्ही कोट्यवधी झाडं लावली, कुठे आहेत ती झाडं? तुम्ही सांगा ना की ही झाडं 5 वर्षाची झाली दिसली पाहिजे. किंवा अलीकडे वृक्ष अखंड हलवले जातात क्रेनच्या आधुनिक साधन. ती का नाही आणत आधुनिक साधन? 200-200 वर्षाचे वृक्ष तुम्ही तोडताय, तर तुम्हाला ते शक्य आहे का हलवता येणं? तांत्रिकीकरणाने काही ह्या सुविधा निर्माण झालेले आहेत. बुलडोझरच्या याच्या साह्याने अख्खे वृक्ष लावून दुसरीकडे लावलेले आहे. ते नका लावू, पण तुम्ही वनीकरण करता ते किती टक्के यशस्वी होते बघा. मग वणवे लागण्याचं प्रमाण कमी होईल, मग हवेत फरक होतील, मग काहीतरी. आज आहे आम्ही थंड हवेच्या ठिकाणी जातो, ती थंड हवा म्हणजे दगड नसतात ना, तिथे वनस्पती असतेच ना. तुमच्याकडची वनस्पती, तुम्ही फरक लगेच लक्षात, एका प्रदेशातून दुसऱ्या प्रदेशात जिथे झाडी आहे तिथे तुम्हाला आपोआप कळतोच. दुसऱ्या म्हणजे सालीमालींच्या वेळेपासून, आता हे आपण पर्यावरण चळवळ म्हणतो, पण सालीमालींच्या वेळेपासून म्हणजे 1925 सालापासून जवळजवळ 100 वर्ष झाली, ते सांगत होते की एखादं झाड शेताच्या काठावर असणं का गरजेचं आहे, की त्याच्यावर असणारी एक घुबडाची जोडी, तिला 2 ते 3 उंदीर लागतात, 3-4 उंदीर खात. ते उंदीर मारले गेले नाही तर त्यांचे किती पटीने एका वाढ होते, तर वर्षाच्या शेवटी काही लाखात जातात. तर ही शेती वाचवण्यासाठी त्यांना निवास हवेत घुबडां, ते निवासच तुम्ही नष्ट करताय. आणि आता हे तुम्ही शेतीवरचं संकट वगैरे हे सगळं बघताय. ही सगळी काय म्हणू आपण, ही सायकल आहे, एक जोडलेले आहे, साखळी आहे. तुम्ही एक एक दुवा तोडून आता ही साखळी व्यवस्थित आहे असं नाही म्हणू शकत. केवळ एक भावनिक ह्यानी म्हणत नाही, सायन्स म्हणून समजून घ्या ना. भावनिक म्हणून नका, सायन्स म्हणून समजा. ही सजीवांची साखळी आहे, ती एकमेकाला जोडलेली आहे. ती तुम्ही साखळी तोडल्यावर ती साखळी अखंड राहणारच नाही, तिचे दुष्परिणाम दोन्ही बाजूला होतात. आणि जे आज आपण खरं तर भोगतो आहोत. आणि याच्यासाठी फार मला असं वाटत नाही कोणी शास्त्रज्ञ किंवा सर्वसामान्य तुमच्या बघण्यातून, निरीक्षणातून तुम्हाला या गोष्टी कळल्या पाहिजे. तुम्हाला खंत नाही का वाटत की आपण लिहिलेलं माणसं वाचतायत, खूप चांगल्या पद्धतीने प्रतिसाद आहे, पण जेव्हा प्रत्यक्ष जनजीवन आपण बघतो तिथे मात्र ही मूल्य कुठे अवलंबली जात आहेत आणि त्या मूल्यांची कास धरली जाते असं एक आहे की ती कोणी झिडकारत नाही, एवढं तरी मान्य होते. पुन्हा असे जे करायचे ते करतातच. त्यांना कुठेतरी ह्याचा सुद्धा एक हा मिळतो, आपण काय म्हणूया की पाठिंबा दिल्यासारखं, किंवा मी करतोय त्याला हा एक सपोर्ट आहे. साधं की सालीमालींनी असं केलं होतं किंवा बेकरने असं केलं होतं. ही आता सांगते, टिटवाळ्याजवळ काळू नदी तिथे, तर तिथे ह्यांनी काही लोकांनी ती जमीन 7 का 8 वर्षाच्या लीजवर गव्हर्नमेंटकडून घेतली. त्याचं सांगते, पर्यावरण पाठशाळा म्हणून जी विद्याधर पालावलकरांची संस्था आहे,
त्या लोकांची. आणि तिथे त्यांनी देशी झाडं लावून ती टेकडी हिरवीगार केली आणि तिथे या पुस्तकाचं प्रकाशन झालं. म्हणजे मी काही करत नाही, तर त्यांनी मला बोलून प्रकाशन केलं. हे तर म्हणे आमचं पुस्तक आहे, आम्ही याचं प्रकाशन. कारण उघडी बोडकी टेकडी त्यांनी 6-7 वर्ष उभी केली आणि अशी गर्द झाली. आणि सकाळी लोक, आमचं 9 वाजता प्रकाशन होतं, तर 7 पासून सायकलवर तिथे आले होते. त्याची कुठेही जाहिरात नव्हती, काही नाही, फक्त ज्यांना यायचं त्या. काही लोक सायकलने आले होते, काही स्कूटरने आले होते. तिथे स्वतःचं पाणी पण न्यायला लागलं आणि तिथे पाणी वरलं होतं. काही खाण्यापिण्याची काही जे ते आपापले खाणं बांधून घेऊन बरोबर आले होते. आणि तिथे 9:30 ते 10 अशीच माझी मुलाखत झाली. तेव्हा तिथे जे समोर होते ते 8 वर्षापासून 80 वर्षापर्यंतचे लोक होते. तर हा भावला का त्यांना विचार की हे कुठेतरी जोडलं जाणं आहे ना पुस्तकाशी. त्यांना जे वाटलं ते हे त्याच्यामुळे झालं. तर काय मी असं काय तिथे समारंभ होता का काही नव्हतं. साधं बाग बसायला, साधी खुर्ची, खाली सतरंजा. आणि तर ह्या आपण एक आहोत आणि काहीतरी हे असं करतो. हे निसर्ग चक्राला त्यांनी साथ दिली ना. ती वृक्ष झाली तिथे, सकाळी त्यांनी पक्षी दर्शन केलं, हे केलं ते केलं. तर हा जो आनंद असतो हा वेगळा असतो. त्याचा कुठे गोंगाट नाही, काही नाही, पण एक आनंद. 80-100 लोकांनी आनंद घेतला की आपण असं करू शकतो. छान. असा हा भाग असतो त्याच्यात. किती छान सुंदर कल्पना आहे. हा मग ह्याच्यात ना पैसा आहे, ना देखावा आहे, ना प्रसिद्धी आहे, ना काही. तिथे इंटरनेट सुद्धा नव्हतं की तिथून रिले होईल काही. पण त्या 100 लोक जे जमले होते ते किती महत्वाचं होतं माझ्यासाठी. खरंच खूप आनंद देणारी गोष्ट आहे की हे ओयासिसच तयार होतात ना. खरंय खरंय. मला तुमच्या द्रष्टाकडे यायचं आहे. म्हणजे खरं तर आता जी सगळी आंतरराष्ट्रीय परिस्थिती आपण बघतो आहोत आणि अमेरिका ज्या पद्धतीने जी काही धोरणं राबवते आहे आणि जे काही चालू आहे त्या सगळ्या पार्श्वभूमीवरती थोरो मला वाटतं की खूप महत्वाचं आहे. मग तो तेच सांगत आलेत ना थोरोनी त्यावेळेस काय सांगितलंय की तुम्ही माती आहेत किंवा निसर्गाचा एक भाग आहे. मी वेगळा आहे म्हणून त्याच्याकडे बघितलं की तुमचा ऱ्हास सुरू. तुम्ही त्यातले एक झालात की आपोआप सगळ्या गोष्टी जपायला. म्हणजे मी म्हणजेच निसर्ग आहे. निसर्ग आणि मी वेगळा नाही. आणि त्यांच्यामुळे जी तिकडे जंगलतोड होऊन आणि हे शहरं निर्माण व्हायला लागली होती, त्या शहरात असे प्राणवायूचे साठे असावेत म्हणून काही एकर्स असे त्यांनी मोठी मोठी उद्यानं आणि ही उभी करायला लावली. त्यांच्यामुळे उभी राहिली, त्यांच्या विचारामुळे उभी राहिली. तो त्यांचा देणगी आहे ती. पण त्यांचं तेच म्हणणं होतं की तुम्ही निसर्गाशीच एक त्याच्याशी तुम्ही म्हणजे वॉर्डन जे म्हटलं जातं वॉर्डनच्या काठी ते राहिले. हा त्यांच्या आयुष्यातला 2 वर्ष 2 महिने 2 आठवड्याचा काळ आहे. बाकी आयुष्य त्याच्या मागे आणि पुढे जोडलेलं आणि ते सगळं निसर्गाशी आहे. आणि अतिशय बारकाव्याने निरीक्षण करून त्यांनी नोंदण्या केल्या इतक्या की पुढच्या लोकांना ते उपयोगी पडलं की निसर्ग चक्र बदलतंय का, कालानुक्रम बदलतोय का, हा सगळ्याचा अभ्यास त्याच्यातून होऊन गेला. की निसर्गातला मी एक आहे आणि निसर्गाकडे बघून माणसांनी शिकलं पाहिजे. हे त्यांचं जे होतं हे तुम्ही अतिशय वेगाने पुढे जायला बघाल तर तुम्ही तुमचं खूप हरवून बसाल. हे त्यांचं होतं. तुम्ही अत्यंतिक चंगळवाण, अत्यंतिक गरजा निर्माण करणं याला म्हणून तो साध्या राहणीचं त्यांचं जे आहे ते महत्वाचंच आहे. आणि गांधींनी हे त्याच्यापासूनच घेतलेलं विचार. खरंच म्हणजे माणसं वेगवेगळ्या देशात आहे, वेगवेगळ्या ठिकाणी आहे. पुन्हा इथे तेच येतं मगाशी म्हटलं प्रवृत्ती पण त्या प्रवृत्ती एकमेकांना जोडत असतात. हे दुवे आहेत. सकारात्मकतेकडे निघतात ज्या काही तुम्हाला शिकवतात पुढे जाण्याचे मार्ग त्या आपण आपल्याशा करतोच. अगदी अगदी. पुस्तकांविषयी आपण बोलत आहोत. अनेक त्या संदर्भातले दुवे तुम्ही तुमच्या संवादात मांडत आहात. पण मला थोडंसं तुम्हाला आधी तुमच्या हे सगळं ऐकताना की इतकी विचारांची जी पक्की बैठक आहे जी तुमच्या लेखनात आहे, बोलण्यात आहे आणि जी प्रगल्भता आहे
ती तुमच्या वाचनातून पण वाचनातूनच घडलेलीच आहे, आहे. पण थोडी उत्सुकता आहे की एकूण सगळं घरातलं वातावरण कसं होतं आणि बालपण कसं होतं, तिथे बालपण पूरक होतं, कसं होतं नेमकं? बालपण म्हणजे माझे वडील पोलीस इन्स्पेक्टर होते, त्याच्यामुळे त्या काळात ब्रिटिशांच्या काळात खेडोपाडी हे दंगली, त्याच्यामुळे ते नेहमी बंदोबस्ताला जायचे वगैरे. पण ते थोडेसे म्हणजे ओपन, म्हणजे असे ते रिजिड नव्हते किंवा बंदिस्त अच्छा. असे त्यांची विचारसरणी होती. आणखीन त्यांना म्हणजे आपल्या मुलांच्याकडे असेल की त्यांनी वाचावं चांगलं वगैरे, असे त्यांना वेळ नसायचा, पण ते करायचे. गावातली लायब्ररी कुठली असेल तर त्या लायब्ररीचा, म्हणजे मी 5वी-6वीत असतानाच इंदापूरला होते, तर आधी त्यांनी तुला जायचं ना पुस्तकं आवडतात त्या लायब्ररीचा. आणि खेड्यातून फौजदारीची मुलगी म्हणजे तिथे कोणी कसला अडचण नसायचं. ते वाचनाचीही खूप जपली त्यांनी तो. आणि थोडेसे ब्रिटिशांच्या ह्याच्यात वावरलेले असल्यामुळे ते तसे मोकळेही होते, म्हणजे मुलींना त्यांनी आम्हाला मुली आहात म्हणून अडवलं नाही. किंवा मी नेहमी सांगत असते, भूताखेताच्या गोष्टींना आम्ही घाबरायचो. रात्री ते पेट्रोलिंगला येते, तर मामा दोघी बहिणींना घेऊन ते स्मशानात गेले, ते मनमाडला ख्रिश्चन स्मशानभूमी, मुसलमानांची आणि हिंदूंची तिन्ही ठिकाणी रात्री फिरवलं. आणि कुठे भूते दिसली ती सांगा म्हणून विचारलं. त्याच्यामुळे आयुष्यभराची भीती ते एका रात्रीत निघूनच गेली. निघून गेली. भीती हा शब्द नाही. तर हे बालपणीचंही. आणि मी वाचतच गेले. आणि मी 15व्या वर्षी हॉस्टेलला आले. 4 वर्ष ह्याला होते फर्ग्युसनला. 1 वर्ष युनिव्हर्सिटी लायब्ररीयनचा कोर्स केला. तीही प्रचंड मोठी जयकर लायब्ररी, फर्ग्युसनची प्रचंड मोठी, आर्ट्सला असल्यामुळे. आणि भरपूर दुसरे काही हॉस्टेलला राहत होते, बाकी काही मला नाटकात भाग घे, गाण्यात भाग घे, हे काही नव्हतं. वाचन खूप झालं, आवड. आणि तिथेच फर्ग्युसनमध्ये हे करत असताना तिथले लायब्ररीनीच मला सुचवलं की तू लायब्ररीयन हो, तुला खूप पुस्तकाची मी बघतोय गेली 4 वर्ष, तर तू हो. आणि तिथे मी लायब्ररीयनचा कोर्सला गेले. तिथून मी आंबेडकरांची लायब्ररी, नोकरी मिळाली ती मला औरंगाबादला, मिलिंद कॉलेज ऑफ आर्ट्स, आंबेडकरांचा. त्यांचा संग्रह खूप चांगला. आणि तिथे लायब्ररी असल्यामुळे 4.5 वर्षात सगळी 50,000-60,000 पुस्तकं माझ्या ताब्यात. त्याच्यामुळे कुठलंही कधी काढा, पुस्तकातले आंतरसंबंध, विषयातले आंतरसंबंध, महत्त्व, रेफरन्सेस शोधायचे कसे, क्रॉस रेफरन्सेस शोधायचे, खरं खोटं कसं तपासायचं, हे येत जातं तुमच्या. आणि मग त्याच्यामुळे मी नेहमी म्हणते, जसं तुम्ही पोत बघून साडी सांगता आणि पुस्तक बघून मला कळतं म्हणायची की हे वाचायचं की नाही वाचायचं, त्याचा पोत काय. तर तो एक तुम्हाला दृष्टी येत जाते की हे वाचल्यानंतर दुसरं त्याच्यावर वाचावं, तिसरं त्याच्यावर वाचावं, हे तुमची उत्सुकता जाणवणं. एक झालं बस झालं, संपलं. त्याच्यामुळे एक नजर तयार होते. त्याच्यामुळे आता जर माझा कुठला आलं तर हे कटपेस्ट कुठलं आहे आणि ओरिजिनल कुठलं आहे हे मला लगेच कळतं. म्हणजे हा एक तुमच्या दृष्टीचा भाग, सवयीचा किंवा रियाज म्हणूया त्या वाचण्याचा असेल काय असेल, त्याच्यामुळे ते. आणि कौटुंबिक बाबतीत म्हणाल ना, 2 गोष्टी महत्त्वाच्या असतात. म्हणजे भावनिकपेक्षा तुम्ही तर्कशुद्ध जर तुमचं हे असेल, उत्तरं देऊ शकत असेल एकमेकांना, तर तो तुमचे वाद होते. सुदैवाने आमच्यात तसं आहे की त्यांचे गणित, फिजिक्स, उर्दू हे त्यांचे विषय, माझे वेगळे. पण जे बाकीचे समाज जीवनातल्याच्यात आम्ही आमचं अरेंज मॅरेज, म्हणजे आम्ही भेटलो ते आम्ही पहिल्यांदा भेटलो ते किमया पुस्तकावर बोललो, म्हणजे माझं वाचवलं आमचं. अच्छा. म्हणजे ही आमची पहिले. आणि त्यावेळेस पंडितराज जगन्नाथ नाटक, त्यातली गाणी वगैरे असं. तर तो भाग सोडला तरी ते आम्ही चर्चेने किंवा वाद घालून समजावून घेऊन प्रश्न सोडवण्याकडे, त्याच्यामुळे क्लॅश म्हणतात ते नाही. आणि जेव्हा मी लग्न होऊन 10 वर्ष झाली, मुलंही झाली, आणि मी जेव्हा घेतली, त्याने विचारलं होतं की तुला परत नोकरी करायची आहे का दुसरं काय, की मला तर नोकरी, इथून कोण मुंबईला जाणार, त्यावेळेस एवढे ओपनिंग्स वाचलं. हे पुस्तकाचं जेव्हा झालं तर हे झालं तर सगळ्या घरांनी मला, म्हणजे माझ्या मुलांनी सुद्धा, की आई लिहिते, आई वाचते, म्हणजे काहीतरी महत्त्वाचं. म्हणजे मी वाचत असेल किंवा लिहित असेल तर मला कोणी हाक मारत नाही, किंवा माहिती आई मला वाढ म्हणणार नाही, आता निघून गेली. हा जो भाग आहे, आता तुम्ही बघितलं असेल किती मेहनत तरी त्यांनी स्वतः घेऊन त्यांचं
तर हे जे आहे रिस्पेक्ट टू वर्क, म्हणजे जे काम तुम्ही करताय ते आर्किटेक्ट, त्याच्यामुळे ते आम्हाला माहिती आहे काम कसं चालतं ते. तर ते जे असतं एकमेकाची ह्याच्यात जाऊन घुसायचं नाही, त्याचं जग असतं. आणि वाचनाच्या ह्याच्यात वाचन हे फावला वेळ नाही, ते महत्त्वाचं आहे. हे त्यांनाही आवड असल्यामुळे आणि मलाही असल्यामुळे हे आम्हाला साध्य झालं. मला हे खूप आवडलं की अनेक जण वाचन म्हणजे फावल्या वेळात नाही. करण्याची गोष्ट आहे असा त्याचा विचार नाही. करतात. आपण खूप महत्वाचं अधोरेखित म्हणजे करण्यासारखं वाक्य आहे. नाही, त्याच्यामुळे म्हणजे मुलंही त्यांना आपोआप मुलांच्यातही ते येतं आणि पुढच्या पिढीकडे ते जाते, हेही तुम्हाला सांगतो की ह्या गोष्टीकडे कसं बघायचं. फॅमिली लाईफ म्हणजे काय असतं, हा त्यातलाच हा भाग असतो. हाऊ टू रिस्पेक्ट तुमची ही स्पेस आहे, याला ह्या जागेला आपण टच नाही करायचं, हा त्याचा भाग आहे. हा जो भाग असतो तो महत्त्वाचा असतो. त्याच्यामुळे माझ्या लिहिण्यात किंवा वाचण्यात की नाही मी हे करण्यात कठीण, किंवा कोणाला बोलवायचं असेल तर विथ माय परमिशन, तू त्यावेळेस रिकामी आहेस ना, अमक्याला बोलवायचं ना, ही पद्धत आहे. सुरुवातीला त्याची चेष्टा होते, मी हेही सांगते, पण तुम्ही तुमच्या कामाचं महत्त्व जाणत असाल तर त्याला लक्ष देत नाही. त्याच्यामुळे ते होत जात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी नेहमी बेबी सिटिंग फार केलं नाही. लवकर त्यांना मोठे व्हायला दिले, मुलांनाही नवऱ्याला. त्याच्यामुळे माझा वेळ दिवस कधी 26 तासाचा, कधी 18 तासाचा, जसा असेल तसा. स्वावलंबी. खूप छान. वेणाताई, तुम्ही चरित्र लेखन गेली अनेक वर्ष करत आहात आणि अतिशय चांगलं चरित्र लेखन कसं करावं याचं एक म्हणूया की उदाहरण म्हणजे वीणाताईंची पुस्तकं. तर मला वाटतं की आम्हाला नक्कीच ऐकायला आवडेल की चरित्र लेखन करत असताना ते कशा प्रकारे करावं, त्याच्या मध्ये काय करावं आणि मुख्यत्वे काय करू नये. मला असं वाटतं की आपण म्हणजे एखादं चरित्र लिहितो, म्हणजे व्यावसायिक भाग सोडा, तुम्हाला व्यवसाय असेल तर ऑर्डरप्रमाणे लिहून द्यावं लागेल. व्यवसाय नाही माझा, मग हा माझ्या आवडीचा आणि मला स्वतःसाठी केलेलं आहे. मग त्याच्यात विषयाची निवड हा माझा भाग असतो. मग ती निवड तुमच्या पिंडाला मानवेल तीच असते. मगाशच्या प्रश्नात एका मी सांगितलं होतं की कोसंबीचं चरित्र आलं, किंवा आपले दुसरे देशमुख, सी डी देशमुख. तर महान व्यक्ती, अतिशय लिहिलं गेलीच पाहिजेत पुस्तक असेल, पण मला माझी मर्यादा माहिती. मग ते लिहिण्यापेक्षा मी चांगले तरुण कोण माझ्या ह्याच्यात, अरे तुम्ही म्हणता ना तुम्ही हे लिहा ना चरित्र, असं तो एक भाग असतो, पण ते लिहिली जावं असं वाटत असतं. तर निवड हा तुमच्या स्वभावाशी असतो. आता उद्या मी म्हटलं तर मला तुला चरित्र करायचं, तुला हिटलरवर पण लिहिता आलं पाहिजे, त्याची चुका सांगितलेल्या. मी म्हणे मी कशाला, मग दुसरं सांगेन ना, मला याच्यात पडायचं नाही हे चांगलं काही होईल, मला जे आवडतं ते सांगावं असं वाटतं. पण प्रश्न असा असतो, मी एक जी चरित्र चांगली चरित्र वाचली त्याच्यात, की ती जी व्यक्तिरेखा आहे ती आणि वाचक याच्यामध्ये लेखकाने यायचं नाही. त्याचं एक उदाहरण तुम्हाला सांगते. मी जेव्हा खानखोजी लिहित होते, जवळजवळ 5 वर्ष माझा तो सगळा तो चालू होता प्रवास. इतके मी त्याच्यात हे झाले होते, गुंतले होते, कारण त्यांची माहिती कुठेच मिळत नव्हती. मग मी कितीतरी पुस्तकं त्या काळातली, तुम्ही पुढच्या प्रश्नाचं कदाचित एखाद्या उत्तर त्याच्यातली अवांतर वाचन खूप केलं. म्हणजे तुम्हाला विषय समजून घ्यायचा असेल तर त्या माणसाच्या, देशाची, त्या काळाची पार्श्वभूमी तुम्हाला नीट समजावी लागते. तर हे थांबून मी दुसरं सांगेन की कार्व्हर हा अमेरिकेतला ब्लॅक, पण त्याच वेळेस मी विनी मंडेलाचं एक चरित्र 85-86 साली छोटं लिहिलं. त्यावेळेस मंडेला सुटायचे होते, तुरुंगात होते, आणि विनी मंडेला प्रयत्नशील होते. तर दोन्हीकडचे आफ्रिकन, ब्लॅक आफ्रिकन, दोघांची राजकीय आणि भौगोलिक परिस्थिती वेगळी, त्याच्यामुळे इकडचे निकष तिकडे लावता येत नाही. त्याच्यामुळे तिथली पार्श्वभूमी काय आहे, तिथलं हे काय, हे समजल्याशिवाय तुम्हाला मिनी मंडेलांचं लिहिता आलं नसतं. त्याच्यामुळे मला तो वेगळा अभ्यास करून ते त्यांचं ते काही छोटं खाणी मी लिहिलं होतं ते लिहावं. तसं खानखोजेंच्या बाबतीत झालं तर त्यांची माहिती कुठेच काही नव्हती.
तर मी काय केलं, मी समकालीनांची चरित्र वाचली. त्याच्यात कुठेतरी एखादी ओळ तुम्हाला मिळते. लाला हरदयाळ असतील किंवा आणखीन असेल भगतसिंग असतील, असे त्या काळातले होते. त्यांच्यातून किंवा त्या काळातल्या वर्तमानपत्राच्या ज्या काही कटिंग्ज असतील त्याच्यातून तुम्हाला एखादी दुसरी ओळ. ते हे शोधताना नंतर तुम्ही मग मला अचानक समजतं की ते कार्वरला भेटले होते 1913 साली. हा तर माझ्यासाठी फारच मोठा हा होता की बापरे, हा ही व्यक्ती, कारण असं वाटायचं आपला भारतीय कोणी भेटला असेल का कार्वरला. तर योगायोग असं झाला की खानखोजे कार्वरला 1913 साली टस्क केलं जाऊन भेटले होते. तर हा माझ्यासाठी खरं तर सगळ्यात मोठा मला खानकोशी बांधणारा दुवा होता. आणि त्यांची इच्छा होती की भारताला स्वातंत्र्य मिळाले की कार्वरच्या पद्धतीचं आपण शेती करायची आणि आपल्या भारतीय शेतकऱ्यांच्या उन्नयन करायचं, त्यांना उद्धार करायचा. तर हे सगळं खूप अभ्यास करत असताना मला मिळत नसेल आताशी हवं तसं, तेव्हा ती अस्वस्थता असायची. आणि मग जेव्हा मिळायला लागलं तेव्हा ते रिचवावं पण लागलं की इतकं हे सगळं समजून घेताना इतका मोठा काळ. आणि हे सगळं लिहित असताना कुठेतरी मनात तुमचं त्या व्यक्तीशी तुम्ही एवढं एक नातं जोडलं जातं मनात. आणि मग अरे रे बघा त्यांचा कसा हा हा काय त्यांचं असे तुमच्या मनात येत असतात. आणि मग तिथे आवर घालायला लागतं की ते कारभार. मी उदाहरण मागे पण एका दोघांना की ते डोंगरावर एकटे गेलेले आहेत, पायाला गोळी लागलेली आहे आणि ते गवत खात आहेत आणि बर्फ चाटतायत. तर मी एवढंच म्हणलं की त्यांनी लहानपणी तेच केलं होतं. म्हणजे कसं की ते आर्य बांधव समाज वगैरे त्यांनी काढले होते ब्रिटिशांच्या विरुद्ध लढण्यासाठी. तर एक आपल्याला इंग्रजांशी लढताना त्रास होईल, तुरुंगात जावं लागेल, कुठेतरी जाऊन अज्ञातवासात राहावं लागेल. त्यास आपल्याला खायला नसेल तर काय खायचं, तर गवत खायचं, काय पाणी पण मिळणार नाही. तर ही शारीरिक क्षमता वाढवण्यासाठी त्यावेळी त्या लहान मुलांनी केलेले प्रयोग होते. आता हा माणसाची तीच आयुष्यात वेळ आली की तो एकटा पायाला गोळी लागून डोंगरावरती टोकाला आणि खायला काय नाही, बर्फ चाटतोय आणि गवत खातोय. आता मी कादंबरीच्या का कवीच्या अंगाने म्हटलं तर हा प्रसंग खूप रंगवू शकले असते. बघा, त्यांना आई आठवली, वडील आठवले, बहिणी आठवल्या, मित्र आठवले, ते गवत चाटलेले आठवले. मग मी विचार तिथे असं केलं की माझ्याबरोबर आता हे वाचक इथपर्यंत आलेले आहेत ना, त्यांना हे माहिती आहे ना, त्याने त्यांचं किशोरावस्थेत हे सगळं सहन केलेलं आहे. तर मी कशाला त्यांचं, मग तुम्ही ठरवा. तुम्हाला काय, त्यांना काय वाटलं असेल ते वाचकांनी ठरवावं त्या क्षणी. म्हणजे माझं म्हणणं आहे की ते जे त्यांना आठवलं असेल, वडील, आई, वडील, बहीण, भाऊ किंवा ते गवत खाणं, हे वाचकांनी ठरवावं. मी प्रसंग तिथेच सोडून दिले. तर असं एक तिथे तटस्थ राहणं हे मला वाटतं महत्वाचं असतं. नाहीतर तुम्ही ते गौरव ग्रंथ बघा बघा ते किती मोठे होते, बघा त्यांनी इतकी लाखो, बघा मग तुम्हीच त्यांना, मग ते लोक काय ठरवणार वाचणार. माझं म्हणणं असं की वाचता वाचता वाचकाला कळत गेलं पाहिजे की हा माणूस वेगळा, या माणसाने वेगळं केलंय, याचं काहीतरी लक्षणही आहे. लेखकांनी सांगू नये, लेखकांनी एक्सपोज, जस्ट एक्सपोज, डोंट इम्पोज असं एक चरित्राबद्दल म्हटलं जातं. तुम्ही फक्त मांडा, त्यांच्यावर लादू नका, वाचकावर लादू नका. काही लादलं गेलं की तो हेतुप्रधान पुस्तक होतं. कुठल्या हेतूने लिहिलंय तो हेतू असतो. असं व्हावं म्हणून हे असं असं सांगते की असं होऊ नये म्हणून हे असं असं सांगते. काय आहे ते सांगा. सो डोंट जस्ट एक्सपोज, डोंट इम्पोज, हे त्यातलं महत्त्वाचं असतं. तर ते मी खानखोजेंच्या वेळेस मला लक्षात आलं. आणि याचंही कारण असं की मी जी चांगली चरित्र वाचली ती त्याच्यात हेच सापडलं. म्हणजे तुम्ही त्यांचा अनेक जण म्हणतात की तुम्ही त्यांचे दोष, बरं माझी ही लिहिणं तुम्ही म्हणताय चरित्र लिहिता तुम्ही, पण ही परिपूर्ण चरित्र आहेत का, तर नाही आहेत. म्हणजे उदाहरणार्थ लीज मायटनरचं चरित्र घेतलं तर एखादा सायंटिस्ट ज्या पद्धतीने लिहिली त्याच्यात ते सगळं आलेलं असेल, तिने कसे ते प्रयोग केले, काय केले, किती. मी तसं नाही केलं कारण मला त्यातले कळतच नाही सायन्स. मी फक्त माणसं सांगितलं. म्हणजे मी त्यांची ओळख तुम्हाला करून दिली, त्या सायंटिस्टची ओळख तुम्हाला करून दिली. ही सायंटिस्ट अशी होती, तिने शोध लावले, तिने स्वतःचं स्खलन होऊन दिले नाही,
विपरीत परिस्थितीत स्वतःला टिपून तिने आपलं ज्ञान शेवटपर्यंत सांभाळलं आणि ह्याला ती काय म्हणतात ती स्थिर राहिली, कुठे ती बडबडली नाही, काही नाही, तिने शांतपणे सगळं सांगितलं. पण हे तिच्या प्रसंगातून मी सांगितलं. बघा तिच्यावर किती अन्याय झाला तरी ती हे सांगण्याची भाषा झाली. तर हा मला असं वाटतं की हा तुम्ही बॅलन्स सांभाळला पाहिजे की ते वाचकांच्या आपल्या मूर्ख आहेत नाही, वाचक शहाणे आहेत. वाचकांना समजते मी काय सांगते, की त्यांची प्रतिक्रिया उत्स्फूर्त असू दे. मग हा परिचय आहे माझा नुसता, ह्याच्यात सगळं मिळणार नाही तुम्हाला. मग तुम्हाला हे सांगितलं ना, मग बाकीचं शोधा तुम्ही. माझ्यापेक्षा ज्ञानी आहात, लायब्ररीज आहेत, आता तर गुगल आहे, मग शोधा ना तुम्ही. मला माहीत नसलेलंही त्याच्यात कितीतरी असेल, किंवा मी न सांगितलेलंही कितीतरी असेल. तर मी जी चरित्र लिहिते ही प्रबंधात्मक नाही आहे, परिपूर्ण नाही आहे. म्हणजे उद्या तुम्ही कीरचं पुस्तक घेतलं त्यांनी लिहिलेली पुस्तकं तर ती परिपूर्ण आहे. म्हणजे एका माणसाचं संपूर्ण चरित्र त्याच्यात. हा परिचयाचा प्रकार, ललित चरित्र आहे, हे परिचयाचं आहे. कुठल्या त्याच्यात मग पुन्हा लेखकाचा हेतू येतोच, किती नाही म्हणलं, म्हणजे किती वस्तुनिष्ठ लिहा म्हटलं तरी थोडीशी आत्मनिष्ठा त्याच्यात येते. आवड, मला काय सांगायचंय ते, थोडासा तो आत्मनिष्ठेचा भाग येतो, पण तो टाळूनही तुम्ही वस्तुनिष्ठ लिहू शकता. पुढच्या प्रश्नाकडे मला तुम्हाला नेताना की तरुण पिढीशी खूप चांगलं तुमचा एक रॅपो आहे. म्हणजे अगदी फेसबुकवर पण छान अनेक तुमचे फॉलोअर आहेत आणि तुम्ही पण त्यांचे फॉलोअर असाल आणि संवाद असतो. म्हणजे अगदी इथे राधा या तुमच्या घरी होणारे कार्यक्रम आहेत त्यालाही तरुण वर्ग असतो. तर या सगळ्या तरुण पिढीकडे बघताना काय वाटतं, तुमचं निरीक्षण काय या तरुण पिढीविषयीचं? मला असं वाटतं की शेवटी माणसाला माणसाच्या सहवासाची किंवा वैचारिक आदानप्रदानाची ओढ असतेच. त्यात आम्ही वयस्क माणसं थोडंसं काय करतोय आता, आपल्याला त्याचं काय, किंवा थोडंसं निवृत्तीची अशी एक ही असते. किंवा माझ्या थोडंसं म्हणाल तसेल की माझ्या 80 वर्षाच्या 84 वर्ष झाली, तर गेल्या 70 वर्षात समजू लागल्यापासून म्हणे इतक्या वेगाने सगळे, सुरुवातीला हळू होते, नंतर इतक्या वेगाने सगळ्या ह्या तंत्रज्ञानामुळे बदल झालेत, तंत्रज्ञानामुळे झालेत किंवा आर्थिक व्यवस्था बदलल्यामुळे झालेले बदल आहेत. एकूण सगळं संपर्क साधना वाढल्यामुळे आणि त्यांच्या ह्याच्यामुळे सुद्धा बदल खूप झालेले आहेत. पण अशा वेळेला तो वेग कळणं कठीण असतं किंवा ते नेमकेपणा कठीण असतं. पण दुसरा भाग त्याच्यातला असं असतो की तुम्ही थोडं समजून घ्यायची तयारी ठेवली, म्हणजे आमच्या पिढीतल्या लोक वयस्कर, तर तुम्हाला समजेल इतक्या लेवलवरती, तेवढ्या पातळीवरती तुम्ही तरुणांशी संवाद साधू शकता. त्यांची भाषा एक वेगळी असते, त्यांचं एक निवेदन करायची पद्धत वेगळी असते किंवा जोडण्या ती समजून घेतली पाहिजे. आणि ह्याचा एक महत्त्वाचा भाग मला असं वाटतं की माझ्या मुलांशी आणि जावई सुनेशी हा जो आमचा संवाद असतो तिथे पिढीचं अंतर नसतं. म्हणजे मी तो सगळे वेगळ्या वेगळ्या क्षेत्रातले ते जाणते लोक आहेत त्यांचं, तर मी विचारले प्रश्न त्याच्यामुळे मी त्यांना सरळ विचारू शकतो, हे काय, याचं मला हे समजावून दे, हे काय, याला असं का म्हणतात ते समजावून दे. तर मला ते मूलभूत नाही समजले, पण तो काय प्रकार आहे, इंटरनेट ऑफ थिंग्स म्हणल्यावर मी दचकत नाही, काय ते मला माहिती आहे. मशीन लर्निंग मला येत नाही, पण सुनेन सांगितलं की मला माहिती, ती शिकवते तुझं तो विषय ते काय आहे. तर ह्याच्यासाठी तुमचे दरवाजे काय मोडले पाहिजे. आणि माझं म्हणणं असेल, वाचन जर तुमचं चांगल्या पद्धतीचं असेल तर तुम्ही असे दरवाजे बंद करत नाही. म्हणजे मी अशा वेळेला रेडीमेड मिळणारं ज्ञान म्हणून त्यांच्याकडे बघते, मी प्रश्न मला शोधावं लागत नाही. तर हा सगळा भाग असतो हा तुमच्या स्वतःला किती उत्सुकता आहे त्याच्यात. ह्याच्यामुळे हे तरुण वर्गांचं सुद्धा जे सांगणं असतं, त्यांची भाषा ही समजली की म्हणजे आम्ही वयस्क लोकच आमचे दरवाजे लवकर बंद करतो असं मला वाटतं. म्हणजे माझ्या मैत्रिणींच्यावरून म्हणेन किंवा माझ्या फार लवकर ते, म्हणजे मला वाटतं तू आमच्या ह्याला काय नाही. म्हटलं मला म्हातारी व्हायला वेळच देत नाहीत लोक, तुम्ही काय करू, असं माझ्या घरातला प्रश्न आहे.
कारण म्हातारं व्हायचं म्हणजे काय व्हायचं, वयस्क म्हणजे काय, तुम्ही दरवाजे बंद नाही करायचे. आणि मला तर असं वाटतं की माझ्यावरून मी म्हणते की तुमचं शिक्षण नसताना तुम्ही मेंदू जर एवढं वापरू शकता, तर ज्यांचं ऑलरेडी चांगलं शिक्षण झालेलं आहे तर त्यांचा मेंदू खूप वापरला जाऊ शकतो. तर ह्या ज्या गॅप्स आहेत, ह्या ज्या फटी आहेत, त्या बुजवत आहेत. तुम्ही किती मोकळेपणाने संवाद साधता याच्यासाठी तुमचा आजूबाजू भोवताल तुम्हाला माहिती असतं ते क्षेत्र. आणि ह्याचा मला उपयोग झाला तो माझ्या लायब्ररी सायन्सचा. जी पुस्तकं असायची त्याचे विषय इतके विविध असायचे, त्यातला परस्पर संबंध तुम्हाला शोधून क्रॉस रेफरन्स देताना मग गणिती माणसाला मराठी समजलं पाहिजे किंवा नाटक समजलं पाहिजे असं होत नाही. ते इतके ते कंपार्टमेंट्स होत नाही, इतके ते खाती पडत नाही. आणि तसं मोकळं झालं तर तुम्ही संवाद साधू शकता. आणि माणसांना तुम्ही जे माझ्याकडे जमलं, माणसांना एकत्र यायला हवं असतं. तर काय मला जे वाटतं ते तुम्हाला सांगावंच वाटतं. दुसरं काय म्हणतो ते मला ऐकावं लागेल. रिॲक्शन आहे, इंटरप्रिटेशन. मला आपण नेहमी म्हणतो ना, चांगला पदार्थ एकट्याला खावत नाही, कोणतरी बरोबर असले की त्याची मजा येते. तसंच ते आहे. चांगले विचार, चांगले ॲक्शन, चांगले. तर मी म्हणजे सुरुवात कशी झाली सांगते. हे होण्याचं ह्याचं मी जे म्हटलं ना, चांगलं एकट्याने खावत नाही. दीपक राजाध्यक्ष जे त्यावेळेस झीचे होते, त्यांचं असं झालं की मला वीणाताईंच्या समोर गांधी विचारांचं अभिवाचन करायचं. त्यांची टीम आहे, आविष्कार म्हणून त्यांची ही आहे. तर म्हटलं माझं असं म्हणणं आहे, त्याने सांगितलं की तुम्ही आम्हाला एवढे दिलेत की वी ओ यू धिस थिंग्स. आम्ही तुम्हाला हे दिलं, तुमच्या घरी येऊन मी तो कार्यक्रम केला. मी म्हटलं आम्ही दोघं, आणि ते आम्ही दोघं कसं बसून ऐकायचं, म्हणजे मला ते डोळ्यासमोरच काय ते विचार. म्हटलं हे बरोबर नाही, एवढे ते गृहस्थ निरोप दिलाय की तुमच्या घरी येऊन तुमच्यासमोर मला तर मी त्यांना म्हटलं मला 4 दिवस द्या. आणि जेवढे ओळखीचे लोक होते त्यांना मी हे करून फोन करून असं 20-25 जण माझ्या तरुण हे वेगळ्या वेगळ्याचे आले आणि जवळजवळ 25 जण होते. आणि त्यांचं इथेच बसून असा तो आविष्कारचा कार्यक्रम झाला. आणि तेव्हा माझ्या लक्षात आलं की हे लोकांना हवंय, एकत्र यायला हवंय. त्याच्यानंतरचा अक्षय शिंपी, नाही वीणाताई मला तुमच्या घरी एक कार्यक्रम करायचाच आहे. त्याच्यामध्ये काही बोलत नाही. तो आला आणि मग मी या 25 लोकांना बोलवलं. ते सगळे आले की काहीतरी इथेच बसून त्यांनी तो दास्तानगोई कार्यक्रम केला. तर हे माझ्या लक्षात आलं की त्याला माझ्याशी संपर्क साधत होता, माझ्याबरोबरच्या लोकांना त्याच्याशी करायचा होता. त्यातून सुरुवात झाली की लोकांना एकत्र यावंसं वाटतं. आणि एकमेकांच्या पाठी बघत कार्यक्रम बघण्यापेक्षा असं बसून गोल बसून कार्यक्रम एकमेकाकडे बघणं ऐकणं हे आवडतं. तर ते दीपक राजाध्यक्षांच्यामुळे आमच्याकडे सुरू झालं की ते जे दोघांनी केलं. मग आणखीन असे लोक म्हणजे नाही आम्हाला तुमच्या ग्रुपसमोर येऊन हे करायला सादर करायला आवडेल वगैरे. ते असे 2-3 ग्रुप आमच्याकडे आले. समीर दळवी त्यांनी आम्हाला कथा जयंत पवारांची सादर करायची. मग त्या संध्या पवार आल्या. म्हणजे असं काही न ठरवून लोक आपण मग असं होतं ना काहीतरी चांगलं असणार आहे, वेळ नुसता वाया जाणार नाही. बरोबर. एवढी ही झाली की लोक उठून येतात. आणि इथून उठून मुंबईला जाणं आणि ग्रंथालीचा कार्यक्रम अटेंड करणं आता मला शक्य होत नाही. तसं अनेकांना होत नाही. मग ग्रंथाली सारखा नसला तरी आमच्या पुरता एखादा कार्यक्रम आम्ही इथे करू शकतो. असं ते झालं. छान. असंच झालंय. अंतर, वेळ, प्रवासाची साधनं याची बंधनं खूप आली. म्हणजे एका ग्रंथालीच्या 2 तासाच्या कार्यक्रमासाठी मला जाण्या येण्याचे 6 तास वाया घालवावे लागतात. म्हणजे 8 तासाचा दिवस जातो. ते आता मला परवडत नाही. अगदी हा एक वयाचा, वेळेचा, प्रवासाचा, हा काळाचा महिमा आहे. अगदी छान. म्हणजे घरातच एक छोट्या छोट्या या मैफिली पण मनाला आनंद देणाऱ्या. आणि या मैफिलीवरून मला तुमची एक अगदी तडफदार अशी लोकसत्तातली एक जुनी बातमी पण आठवली, की जी संमेलनाविषयी तुम्ही म्हटलं होतं.
खूप छान म्हटलेलं की एखाद्या छान डेरेदार वृक्षासन. वृक्षाखाली प्रत्येकाने आपली भाकरी चटणी असं गाठोडं घेऊन यायचं, बसायचं. कोणताही त्याच्यामध्ये काय म्हणूया मोठेपणा नाही, काही नाही, आणि छान एकत्र जमून चर्चा करायच्या, असं संमेलन हवं. आजही असंच वाटतंय. हो, कारण मी माझा संमेलनाशी मुळात काहीच संबंध येत नाही, त्याच्यामुळे तो विषयच नको. पण संमेलनाने जाऊन माझ्या हाती काय लागले असं मला वाटत नाही कधी. मी जात नाही, कारण पुस्तक विक्री एवढाच माझ्या दृष्टीने तिथे होणार आहे, बाकी काहीही माझं हे नाही. त्याच्यामुळे मी त्याच्यावर काहीच म्हणून काय संमेलनाने सत्य सांगणार, कुठे काय एकत्र येतात, काहीच होत नाही. म्हणजे मला हे कळत नाही की लेखक आणि तो बोलणारा ऐकणारा याच्यात एवढं अंतर ठेवून तुम्ही काय देणार लोकांना. एकत्र येणं होतं का? संमेलन म्हणजे एकत्र येणं, मिलन आहे ना ते. काय होतं? कोणीच नाही लेखकांशी असे तिथे बसून. पूर्वीचे तुम्ही वाचलीत का वर्णनं कधी पूर्वीच्या साहित्य संमेलनांची? नाही. नाही. तुम्ही यांची माधव मनोहर, बत्रीराम माडखोलकर, इनामदार वगैरे ह्या लोकांनी जी साहित्य संमेलनं केलीत ना, वर्णन वाचा. त्या मांडवात आम्ही रात्री गाद्या घातल्या, गप्पा गोष्टी करत बसलो, जरा हे झालं, मग सतत सतत साहित्य. आता तुम्हाला दिसतं तसं साहित्य संमेलन, साहित्यावर चर्चा होताना खायला काय आहे आणि ह्याच्यातच जाते सगळं. कुठल्या गोष्टी आहेत त्याच्यात, देखावेच आहे, काहीच होत नाही. विषय सुद्धा किती बंदिस्त आहे. कुठलेही सामयिक स्पष्ट बोलते, कविता संमेलन कथांचं काय असेल ते माध्यमांनी काय दिलं हे त्याच्यावरच संपतं. इतर विषय किती असतात. भूगोल विषयावर लिहिणारे आहेत, ह्याच्यावरती इकॉनॉमिक्सवरती, अर्थशास्त्रावर लिहिणारी लोक. मगाशी तुम्ही बोलला नाहीत, पण मला तो आवर्जून एक विषय करायचा आहे की मराठीचं म्हणतो, मराठी ज्ञानभाषा व्हावी म्हणून जे प्रयत्न करतात त्यांना या संमेलनात किती जागा आहे. मराठी जोपर्यंत ज्ञानभाषा होत नाही तोपर्यंत ती टिकणार नाही, ती बोलीभाषाच राहील. कारण तुम्ही ज्ञानच देऊ शकत नसेल मराठीतून, तर मराठी मुलं शिकतील कशी? त्याच्यामुळे मराठी ज्ञानभाषा व्हावी म्हणून, ती समृद्ध व्हावी म्हणून जे प्रयत्न करतात, ते कोशकार्य असेल, भूगोलाचं असेल, इकॉनॉमिक्सचं असेल, नाही तर आणखीन कशाचं असेल, त्यांची बूज या साहित्य संमेलनात राखली जाते का? ही भाषा ज्ञानभाषा व्हावी म्हणून काय प्रयत्न केले जातात? नवीन शब्दांची देणगी देणाऱ्या माणसाची काय साहित्य संमेलनात ही राखली जाते? तर हा जो भाग आहे, वैचारिक भाग आहे, तो मराठीतला वाढला नाही तर मराठी ज्ञानभाषेचा म्हणजे ते शिकतील कशासाठी? कारण तुम्हाला ती पैसाच देत नाही. ज्ञानातूनच पुढे जाणार आहात ना. मग तुम्ही त्याला स्पेलिंग पाठ करण्यातच तुमचं त्याचं हे जाणार असेल तर ज्ञानभाषा मराठीची त्याच्यापर्यंत होणार कशी आणि जाणार कशी? आणि ती होत नाही तोपर्यंत मराठीला नाही, ती बोलीभाषा राहील. मुलं इंग्रजीतूनच, धड ती इंग्रजी साहित्य वाचणार नाही, धड मराठी साहित्य वाचणार नाही. आम्ही पुस्तकं म्हणतो. मी कार्व्हरवरून सांगत नाही, कार्व्हरची जी 200 आणि 300चे ऑर्डर ऑन प्रिंट्स निघतात. त्या ऑर्डर तेवढ्या तुम्ही या आवडीत झाल्या 10 कोटीच्या महाराष्ट्रात कार्व्हरचे निघतात, माझी खपतात. म्हणून मी जनरलाइज करू शकत नाही की माझं 200 आणि 300चे प्रिंट्स काढता तुम्ही, आणि मग मराठीचं भवितव्य काय? मग संमेलनं काय करतात वर्षभर? ह्या संमेलनाने काही पुढाकार घेतलाय का त्यासाठी? मग कशी वर्धिष्णू? भाषेच्याच शेवटाकडे, मुलाखतीच्या शेवटाकडे येताना मला भाषेविषयीचाच एक प्रश्नाकडे तुम्हाला यायचंय की अभिजात मराठी भाषेचा दर्जा मिळाला, त्याच्यानंतर अनेक कार्यक्रम, त्याचा आनंद आपण सगळा साजराही केला मोठ्या प्रमाणात. पण सगळी परिस्थिती पाहता, जी आता तुमच्या बोलण्यातही आलीच, म्हणजे खरं तर की एकूण खरी भाषेची परिस्थिती काय आहे, तर
आपण म्हणू शकत नाही ती खूप चांगली आहे. नाही. तर तुम्हाला काय वाटतं की आता काय केलं गेलं पाहिजे की अभिजात मराठी भाषा दर्जा मिळाला, त्याचा आनंदही साजरा करून झाला, पण खऱ्या अर्थाने जेन्युनली आता काय करण्याची गरज आहे? नाही, भाषा ही शहरांकडे बघून म्हणत नाही, खेड्यात अजून मराठी बोलली जाते. शहरातही आता पण मराठीपेक्षा हिंदीच जास्तीकडे जातो, मुंबईत तरी. इंग्लिश कुठे वापरली, हिंदीच वापरली. तर बोली आपण जाणीवपूर्वक, आता तुमचा मराठीचं काय येतो, 80,000 का 90,000 मुलं मराठीत नापास झाली यावर्षी SSC. याचा अर्थ शालेय शिक्षणाच्या अभ्यासक्रमात काहीतरी गडबड आहे, मला माहित नाही. त्याशिवाय तुम्ही 10 वर्ष शिकलेली भाषेत तुम्ही नापास कसे होता? जी तुमची मातृभाषा आहे त्याच्यात तुम्ही नापास कसे होता? याचा अर्थ शिकवण्यात कुठेतरी काहीतरी गडबड आहे, किंवा तिचा स्तर ठरवण्यात काहीतरी गडबड. तो तज्ज्ञांचा विषय. नाहीतर तुम्ही शेजारी राहिलात, वर्षभर राहिलात, तरी तुम्हाला दुसऱ्याची भाषा आहे. मग 10 वर्ष तुम्ही जी भाषा शिकता नापास कसे? ह्याच्या कारण ह्याला तुम्ही मूल्य कमी दिलेलं आहे, भाषेलाच तुम्ही कमी किंमत दिलेली. दुर्लक्ष केलं तरी चालतं. ती तुम्हाला त्याचं काहीतरी म्हणजे ह्याच्यासाठी परीक्षाबद्ध इतकं त्याचं मूल्यांकन झालं पाहिजे, एवढं तुम्हाला आलंच पाहिजे असं मराठी झाल्याशिवाय ते म्हणा. याच्यासाठी परीक्षा पद्धतीत काहीतरी बदल करावा लागेल, त्याचा ढाचा बदलावा लागेल, त्याशिवाय होणार. तुम्ही त्यांना इतकं झालं तर तुम्ही स्टँडर्डच खाली नेला तर ते काय करतील दुसऱ्या आणि तिसऱ्या भाषा. 10 वर्ष शिकलेलं मूल नापास होतं 10वीत गेल्यावर मराठी. त्याच्यासारखी लाजीरवाणी गोष्ट नाही. ही भाषेला किंमत वाढवायची हे शिक्षण क्षेत्रातल्या लोकांचं काम आहे. त्यांनी हे पॅटर्न काय बदलता येतील याच्यावर विचार. परीक्षा पॅटर्न, शिकवण्याची पद्धती, शिकवणारे, हे सगळे बघायला. 4 ओळी स्वतंत्र बोलता येतात की नाही, त्यांना 4 ओळी स्वतंत्र लिहिता येतात की नाही, इथपासून शिक्षकांची परीक्षा झाली पाहिजे, हे स्पष्ट बोल. जरा वेगळा शब्द वापरला तर मॅडम हा शब्द कुठून आला? अरे तुमच्या घरात शब्दकोश नसतो साधा, इंग्रजीची डिक्शनरी नसते तुमच्याकडे, साधी मराठीची डिक्शनरी नसते, कशी भाषेकडे बघणार? आणि दुसरं जे आहे, आम्ही तंत्रज्ञान घेतो, ती भाषा तयार करतो नंतर, त्याच्यामुळे ते तांत्रिक शब्द बोजड होतात. मग त्याच्यापेक्षा मुळातली इंग्रजी वापरूया ना असं होतं. याचं कारण आमच्याकडे निर्माण काही होतं, त्याच्यामुळे उसणं घेऊन सगळं आम्हाला करावं लागतं. आणि मला त्यालाही हरकत नाही. शेवटी पाणिनीने म्हटलंय तसं नदी सारखी प्रवाही भाषा, ती थांबली तर तिचं कोंड होईल, कुंडी होईल, किंवा ती स्टॅग्नंट वाहती पाहिजे, आणि येईल ते प्रवाह तिच्यात घेतलेली शुद्ध संपत्ती वाढू देत तिची. त्याच्यासाठीही नाही, पण तुम्ही मुळात काहीतरी निर्माण करून ते मांडा. त्याच्यामुळे तर मराठीचं अजून व्हायला पाहिजे, अधिक काम व्हायला पाहिजे. आणि मूलभूत गोष्टींपासून खरं तर आता आपल्याला काम करण्याची गरज सगळंच आहे. ते त्याला आम्ही दिलेलं अवाजवी इंग्रजीला आहे. इंग्रजी भाषा शिकूया ना, पहिलीपासून शिकू द्या, मराठीतून शिकवा, माध्यम मराठी शिकवा पहिलीपासून. इंग्रजी, फ्रेंच, जर्मन हवी ते भाषा शिकू देत ना. ते कुठल्या तरी काय ते जिल्हा परिषदेच्या शाळेने आपल्या शाळेत जॅपनीज आणि फ्रेंच शिकवायला सुरुवात केली. त्याचे फोटो आले होते का कुठेतरी. तिथे मुलांच्या रांगा लागायला लागल्या बाहेरच्या लोकांच्या, कारण तिथे फ्रेंच आणि जपानी भाषेत मुलं बोलत होती. मग इंग्रजीच का? तुमची मुलं मराठी शिकत असतील त्यांना एखादी दुसरी भाषा शिकू द्यात. भाषा किती आल्या तरी कमीच आहे. तुम्ही जेवढ्या भाषा येणार तेवढं तुमचं वर्तुळ वाढणार आहे. पण म्हणून मातृभाषेला तुम्ही संपवू नका. मातृभाषा असलीच पाहिजे हा आग्रह हवाच आहे, आवश्यक आहे. ती तुमची एथनिक आयडेंटिटी, स्वतःची आमची ती ओळख आहे. अगदी अगदी. जशी इथली जमीन माती ही आपली ओळख, भाषा ही तसं ही भाषा हे देखील आपली एक ओळख आहे. आणि
आपलं सगळं आत्मीयता त्यात खरं तर गुंतलेली आहे. त्याच्यासाठी आपण आता सगळ्यांनी डोळे उघडे ठेवून जागरूक मी राहिलं पाहिजे. त्याच्यासाठी परत मागे जाऊन सांगेन, हा. खानखोजे ह्या देशापासून 45 वर्ष लांब होते. हम्म. त्यातली 25-30 वर्ष ते मेक्सिकोत होते. तरी ते स्वच्छ मराठीत पत्र लिहित असत. आल्यानंतर त्यांना बोलायला त्रास होत होता, पण लिहायला त्रास होत नव्हता. मराठी त्यांनी चालू ठेवली, वा. मातृभाषा. वीणाताई, आपल्याही बोलण्यात आलं की कारवरची 50वी आवृत्ती आली. अनेक लोक ते पुस्तक विकत घेत आहेत, वाचतायत, पण इतर पुस्तकांचं काय? किती पुस्तकं प्रकाशित होत आहेत, पण त्याच्या किती आवृत्त्या येत आहेत, किती लोक विकत घेत आहेत, या सगळ्याचं प्रमाण आपल्याला कुठेतरी कमी होताना दिसतं. तर त्या दृष्टीने मराठी भाषिक आपले जे आहेत त्यांना तुम्ही काय सांगू इच्छिता? कोणी येऊन मराठीचा उद्धार करेल हे स्वप्न बघणं चुकीचं आहे. मराठी लोकांनीच मराठी वाढवली पाहिजे, जपली पाहिजे. काय तर मी म्हणते की घरात सुद्धा तुमची मुलं भली इंग्रजी माध्यमात शिकत असतील, तुम्ही घरात तरी मराठी स्वच्छ बोला. मी आमच्या नातवंडांना अगदी सुट्टीत सुद्धा 10 ओळी मराठी लिहायला लावत असते. बोलतात तर मराठी. रोजच्या बोलण्यात तरी आपले संवाद असतात एकमेकांशी, ह्याच्यात तरी चांगलं मराठी. मी शुद्ध अशुद्ध म्हणत नाही. जे तुम्ही मराठी बोली असेल किंवा एक ज्याला आपण म्हणू की पुस्तकी मराठी म्हणा किंवा प्रमाण मराठी म्हणा, काय काहीतरी तुम्ही मराठी बोललंच पाहिजे. कारण शेवटी ती तुमची अभिव्यक्तीची भाषा आहे. जी तुमच्या मनात जे विचार कुठल्या भाषेत तयार होतात ते बाहेर आणणारी ती भाषा आहे. तुमच्या मनात इंग्रजीत विचार तयार होत असतील तर तुम्ही इथे असूच शकत नाही, कारण तुमचा जन्मच त्या भाषेत असला. पण मराठीत विचार झालेले मग आपण इंग्रजीत ट्रान्सलेट करत असू, तर मराठीतले विचार तरी मराठीत सांगता आले पाहिजेत. तुम्हाला ते चांगल्या पद्धतीने सांगता आले पाहिजेत. यासाठी वाचन हवं. म्हणजे शब्दसंपत्ती हा एक फार महत्त्वाचा भाग आहे भाषा जपणे. जेवढे तुम्ही शब्द तुम्हाला माहिती असतील तेवढी तुमची अभिव्यक्ती, ज्याला आपण अचूक म्हणतो, ती मला नव्हतं असं म्हणायचं अशी वेळ येत नाही. मला असंच म्हणायचं होतं, हाच शब्द मी मुद्दाम वापरला, एवढा ठामपणा तिथे आला पाहिजे. तर ती अशी बिनचूकपणे होण्यासाठी भरपूर शब्दसंपत्ती हवी, म्हणजेच भरपूर वाचन पाहिजे. आणि दुसरं वाचनाच्या बाबतीत मला म्हणायचे की हा माझा विषय नाही, हे मला आवडत नाही, हा पर्याय असू शकत नाही. तुम्हाला जर परमेश्वराने मेंदू दिलाय, निसर्गाने मेंदू दिलाय, तर तो वापरून बघा किती समजतंय ते. तो वापरायच्या आधीच माघार घेऊ नका. हे माझ्यावरून सांगते. मला हे समजणार नाही म्हणून मी माघार घेतच नाही. असेल विज्ञानाचा विषय तपासून तर बघूया, असेल डिझाईनचा विषय काय आहे ते तर बघूया, किमान समजुतीच्या टप्प्यात येण्यासाठी. आणि आताच्या ह्याच्यात एकूण अर्थव्यवस्थेमुळे आणि कौटुंबिक व्यवस्थेमुळे आम्ही एकमेकांपासून लांब जात असताना किंवा विरळ होत असताना आमची नाती, ही भाषाच आम्हाला बांधून ठेवली. मग फोनच्या माध्यमातून असून, लेखनाच्या माध्यमातून असून, किंवा ह्याच्यात तुम्ही एखादं नाटक बघता किंवा एखादा तुम्ही संवाद ऐकता, त्या भाषेवरून झोपताच ना त्या की तो किती छान भाषेत व्यक्त होतो, किंवा ह्याला ही भाषेचं वजनच नाही. ते भाषेचं वजन आणण्यासाठी ते प्रत्येकाचं त्या भाषकाचं काम आहे की ती भाषा जास्त वापरात आणणे, ती यावी असं वाटतं. आजच्या या मुलाखतीत अनेक विषयांना आपण हात लावलेला आहे, स्पर्श केलेला आहे, अनेक त्याच्यावर विस्तारानेही बोललेलो आहोत. मला वाटतं अशी विविध पैलूंना कवेत घेणारी खरं तर आजची ही वीणाताईंची मुलाखत आहे. आणि वीणाताईंनी स्वतःच सांगितलेलं आहे की मी आता वर्ष मोजायचं सोडून दिलेलं आहे, त्याच्यामुळे मी वयाचा वगैरे काही उल्लेख करणार नाही. पण मनाने कायम चिरतरुण असणाऱ्या आमच्या या वीणाताई आपल्याला पुढील आयुष्य निरोगी निरामय असं छान आयुष्य लाभो आणि सतत हा लेखनाचा प्रवाह असाच अखंड राहो अशा मी आपल्याला शुभेच्छा देते. मनापासून आभार मानते. धन्यवाद.